जय हरी बाबा. सगळ्यांना जय हरी. विश्वात्मके देवे मंडळींच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली फेसबुक लाईव्ह प्रवचन सेवा आणि या प्रवचन सेवेतलं हे 14वं पुष्प अधिक मासाच्या निमित्तानं या ठिकाणी चालू असलेला हा चिंतन सोहळा आणि या चिंतन सोहळ्यामध्ये ब्रह्ममीमांसा या प्रकरणावरती ज्याला आपण वेदांत दर्शन म्हणतो किंवा ज्याला आपण अद्वैत दर्शन म्हणतो, या अद्वैत दर्शनाचं चिंतन आपण करत आहोत. अद्वैत दर्शनाच्या चिंतनामध्ये आपण आज पुढील चिंतनाला सुरुवात करणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण त्या परमात्म्याचं भजन करूया, संतांचं भजन करूया, सद्गुरूंचं भजन करूया आणि मग सेवेला सुरुवात करूया. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. सर्व साधू संतान अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तर ब्रह्ममीमांसा 4 या भागामध्ये आपण काय घेतलं ते थोडंसं आढावा घेऊ आणि त्याच्यानंतर ब्रह्ममीमांसा 5 ह्याच्यामध्ये आपण जो विषय घेणार आहे त्या विषयाकडे आपण जाऊया. तर ब्रह्ममीमांसा 4 याच्यामध्ये आपण साधारणपणे 2 वस्तूंचा किंवा 2 सिद्धांताचा आपण त्या ठिकाणी विलास पाहिलेला आहे. आणि त्या विलासामध्ये पहिला जो होता तो म्हणजे शब्दविलास आणि दुसरा जो होता त्यालाच आपण शास्त्रकारांनी शब्दखंडन असं नाव दिलेलं आहे. कारण त्या ब्रह्माच्या वरती किंवा त्या परब्रह्माला कुठल्या शब्दानं किंवा 4ही प्रकारच्या प्रमाणानं आपल्याला व्यक्त करता येत नाही, सिद्ध करता येत नाही, म्हणून त्याला शब्दखंडन असंही म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर जे होतं ते होतं अज्ञानखंडन. कारण अज्ञान नित्य ज्ञानरूप, नित्य स्मृतिरूप आणि असं असणारं जे परब्रह्मतत्व आहे त्या परब्रह्म तत्वाच्या ठिकाणी जर पूर्ण ज्ञानच आहे, ज्ञानरूपच आहे, तर त्या ठिकाणी अज्ञान कसं असेल आणि अज्ञान आहे तर अज्ञान कसं आहे. त्या ठिकाणी अज्ञान आहे असं मानून आपण त्या ठिकाणी अज्ञान सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण जेवढी आपण सिद्धी करण्याचा प्रयत्न केला तेवढं अज्ञान नाही आणि केवळ एक परब्रह्मच पूर्णपणे भरून राहिलेलं आहे हेच आपल्या अनुभवाला आलेलं आहे. आणि त्याच्या ठिकाणी आपण पाहिलं की बाबा आवरण धर्मानं जर अज्ञानाची सिद्धी करायला गेलो
तर त्या ठिकाणी अज्ञानाचा जो गुणधर्म आहे की आवरण आणतं आणि आवरण आणल्यानंतर ते आपल्यासारखं स्वतःसारखं जड बनवतं इतर वस्तूंना सुद्धा. मग ज्या ठिकाणी अज्ञान गेलेलं आहे त्या ठिकाणी त्या वस्तूला त्यानं जड बनवायला पाहिजे होतं, त्याला काय समजायला नाही पाहिजे होतं, त्याला काय आठवायला नाही पाहिजे होतं, त्याला काय स्मरण व्हायला नाही पाहिजे होतं. तर मग असं असताना प्रत्येकाच्या ठिकाणी स्फुरद्रूप जे काय होतं ते त्या ठिकाणी कशाच्या सत्तेनं होतं, तर त्या ज्ञानाच्या सत्तेनंच होतं. म्हणजे त्या ठिकाणी ज्ञान आहे म्हणजे नित्य ज्ञानरूप असं ब्रह्मच आहे. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अज्ञानाचं पण खंडन आपण केलेलं आहे. आता अज्ञानाचं खंडन झालं मग त्या ठिकाणी जसं या विश्वामध्ये थोडंसं जर बघितलं आपण तर ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही संज्ञा धारण करून त्या ठिकाणी एक परब्रह्म आपला चिदविलास करत आनंद भोगत आहे हे आपण पाहिलं. आणि त्या ठिकाणी त्या निमित्तानं केवळ कोणीतरी अज्ञानीचं भास निर्माण करतं आणि त्या ठिकाणी ज्ञान खाली राहतं. आणि त्याच ठिकाणी दुसरी बाजू आहे त्या ठिकाणी ज्ञानाचा भास करतं आणि अज्ञान खाली लपून राहते. म्हणजे ते जसं दोन जुळे असतात त्या प्रकारे ज्ञान आणि अज्ञान ही एकमेकाच्या संबंधानं एकमेकाच्या सापेक्षतेनं या ठिकाणी विलास करतायत हे आपण पाहिलं. आणि तो विलास होत असताना मग असा ज्ञान अज्ञानाच्या रूपानं ते विलास करतंय ते परब्रह्म तत्व म्हणजे या विश्वामध्ये किंवा या चराचरामध्ये नाही का भरला घनदाट हरी दिसे म्हणजे ते परब्रह्मच फक्त सगळीकडे भरून उरलेलं आहे. हे पाहत असताना आपण आज ब्रह्ममीमांसा 5 या सेवेमध्ये आपण या ठिकाणी परत एकदा त्या परब्रह्माचा विलास पाहायचा आहे. आणि त्या परब्रह्माच्या विलासानं जीवात्म्यावरती उठलेले काय कर्माच्या संबंधानं असणारा कर्म कर्तृत्वाचा भाव किंवा भोग कर्माचा भोग घेण्याचा भाव आणि त्याचबरोबर त्याला जे काय प्राप्त आहे की बाबा मला हे जीवन प्राप्त झालेलं आहे आणि या जीवनामध्ये मी बद्ध आहे का हे जे काय त्याला शंका आहे त्याला प्रश्न आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. आणि त्या ठिकाणी असे जे काय परब्रह्म आहे त्या परब्रह्माचा विचार करत असताना आपण एक एक विषय घेऊन पुढे जाऊया. तर त्या ठिकाणी काय आहे तर 3 प्रकारचे भेद सांगितले आहे शास्त्रामध्ये. त्याला म्हटलेलं आहे एक सजातीय भेद, विजातीय भेद आणि स्वगत भेद. म्हणजे जर आपण क्रमानं गेलं तर विजातीय भेद म्हणजे इथं काय करायचं आहे की भेद दाखवून त्या ठिकाणी त्या परब्रह्माच्या ठिकाणी भेद आहे का हे या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. आपण मला वाटतं कॅप्टन सुरेश भाऊ रायजाधव यांच्या प्रवचनामध्ये अद्वैत ज्ञान या विषयामध्ये ऐकलेलं आहे की त्या डार्विनच्या सिद्धांतामध्ये त्याला एका झाडाची 2 एकसारखी पानं सापडली नाहीत आणि ती पानं शोधण्याच्या मिशने तो गेला, तो त्यामध्ये परत आलाच नाही. एवढा त्या ठिकाणी भेद आहे म्हणजे एक सारखी 2 पानं पण भेटत नाहीयेत नाही का. मग हा भेद कसा आहे तर 3 प्रकारचा भेद सांगितलेला आहे. पहिला विजातीय भेद. विजातीय म्हणजे वेगवेगळ्या जातीमध्ये असणारा भेद. जसं झाड ही एक जात आहे आणि दगड ही एक जात आहे नाही का. आता दगड आणि झाड असतानाच दोन्ही वेगवेगळ्या जातीचे आहेत त्याच्यामुळं त्यामध्ये असतानाच विजातीय म्हणजे वेगळ्या जातीनं असा त्या ठिकाणी भेद आहे. आणि त्याच्यानंतरचा जो भेद आहे तो आहे सजातीय भेद. सजातीय भेद म्हणजे झाड घेतलं आता झाड नाही का. आता झाड एक जांभळीचं झाडासारखं दुसरं जांभळीचं झाड असू शकतं नाही का. पण जर बारीक विचार करायला गेलं तर झाडामध्ये सुद्धा भेद आहे. म्हणजे एक जांभळीचं झाड आंब्याच्या झाडासारखं असू शकत नाही. म्हणजे आंब्याच्या झाडामध्ये आणि जांभळीच्या झाडामध्ये भेद आहे. असा त्या ठिकाणी एकाच जातीमध्ये भेद आहे नाही का. म्हणजे माणसं सुद्धा आपण बघितली तर एका माणसासारखा दुसरा माणूस नसतो नाही का. म्हणजे याला म्हटलेलं आहे सजातीय भेद. आणि मग त्या ठिकाणी तिसरा जो भेद आहे तो आहे स्वगत भेद. आणि हा स्वगत भेद जो आपल्याला अद्वैत ज्ञानामध्ये बाबांनी सांगितलेला आहे तो म्हणजे एकाच याच्यावरती म्हणजे समजा झाड बघितलं आपण नाही का. एक झाड घ्यायचं, एका झाडाचं बघितलं तर मुळ्या वेगळ्या आहेत, खोड वेगळं आहे म्हणजे त्याला वेगळ्या रूपानं आहे, फांद्या वेगळ्या रूपानं आहेत, पानं वेगळ्या रूपानं आहेत, फुलं वेगळ्या रूपानं आहेत, त्या ठिकाणी फळं वेगळ्या रूपानं आहेत. आणि अजून बारीक बघायला गेलं त्या एकाच झाडाची 2 एका आकाराची जरी पानं घेतली तरी ती पानं सारखी. एवढा स्वगत भेद आहे नाही का. मग असा भेद आहे विश्वामध्ये. आणि त्यावेळेला काही शास्त्रकार काय म्हणतात की मग असा जर भेद आहे तर तुम्ही कसं काय म्हणता बाबा की तो आत्म्याचा फक्त विलास आहे नाही का. आणि म्हणून जर बारीक विचार केला किंवा साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर हा ब्रह्मविलास समजून घेतला, ब्रह्ममीमांसा समजून घेतली तर त्या ठिकाणी जरी वेगवेगळ्या रूपानं जरी दगड आणि झाड जरी असलं तरी त्याच्यामध्ये असणारी आत्मवस्तू ही एकच आहे.
म्हणजे त्या आत्म्याच्या सत्तेनंच झाड पण आहे, आत्म्याच्या सत्तेनंच ते दगड पण आहे, आत्म्याच्या सत्तेनंच दोन वेगवेगळी झाडं आहेत, आत्म्याच्या सत्तेनंच किंवा त्या एका परब्रह्माच्या सत्तेनंच एका झाडावरती फांद्याचा, फुलाचा आणि याचा विलास केलेला नाही का, म्हणजे जैसे मूळ सिंचने सहज, म्हणजे एकच आहे ते. आणि एक असताना आपण त्या ठिकाणी वेगवेगळे असे भेद करतो आणि या भेदानं सुद्धा त्या ठिकाणी अज्ञान सिद्ध होत नाही, किंबहुना एक परब्रह्मच आहे असं त्या ठिकाणी सिद्ध होतं. असा हा 3 प्रकारचा भेद आहे. आणि असा भेद हा म्हणजे वेद सुद्धा असा त्या ठिकाणी त्या परब्रह्माला जाणण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या अंगानं वेदांनी त्याचा विचार केला आणि शेवटी वेद सुद्धा कुठेतरी उपासनाकांड, कर्मकांड याच्यामध्ये अडकला आणि वेदांत दर्शन ज्याला म्हणतो आपण किंवा अद्वैत दर्शनापर्यंत हे वेद येऊ शकले नाहीत. म्हणून तिथं संतांनी प्रमाण गेला तोही तेथे मौनावला. असा आता चिदविलास आहे. आणि म्हणून या चिदविलासाचा जर विचार केला तर आपण प्रकृती पुरुष या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे की एकोहम बहुस्य असल्यामुळं त्यानंच प्रकृतीचं रूप धारण केलं. त्याच प्रकृतीला आपण माया म्हणतो. पण संतांचा इथं भाव असा आहे, जर संतांच्या भावानं पाहिलं तर माया नाही ब्रह्माची लीला आहे, जग नाही जगदीश आहे, या भावावरती ते साधकाला स्थिर करतात. आणि म्हणून ह्या व्यापकतेला जर यायचं म्हटलं म्हणजे परब्रह्मच सगळ्यात व्यापक आहे त्या सिद्धांताला जर यायचं म्हटलं तर बारीक विचार केला तर आपण ह्या पृथ्वी या एका छोट्याशा ग्रहावरती आहोत नाही का. आणि पृथ्वी या जड तत्वानं जर बघितलं तर पृथ्वीपेक्षा व्यापक आप आहे, आपपेक्षा व्यापक तेज आहे, तेजापेक्षा व्यापक वायू आहे, वायूपेक्षा व्यापक आकाश आहे. म्हणजे आकाशापेक्षा व्यापक काही नाही असं म्हटलं पण आकाशालाही व्यापून असणारी अशी माया आहे. आणि जरी माया आपल्याला वाटली की आकाशाला व्यापून आहे तरी सुद्धा माया ही सर्व व्यापक नाही आहे, कारण माया ही ब्रह्माच्या कार्यामध्ये अडथळा करू शकत नाही आहे हे आपल्याला बाबांनी सांगितले. म्हणून मायेपेक्षा व्यापक काहीतरी आहे आणि ते म्हणजे परब्रह्म तत्व. कारण माया ही त्या परब्रह्म तत्वापासूनच निर्माण झालेली आहे, किंबहुना त्यानंच तिला उभं केलेलं आहे. आणि म्हणून त्या मायेला सुद्धा व्यापून असणारं परब्रह्म तत्व आहे. ज्यावेळेस प्रलय होतो त्यावेळेला हे प्रकृती, प्रधान, शक्ती, माया हे सगळे त्या परब्रह्माच्या ठिकाणी लीन होतात किंवा त्यांचा लय होतो त्या ठिकाणी नाही का. म्हणजे इथं सिद्ध काय होतं शेवटी की सगळ्यामध्ये व्यापक हे परब्रह्म तत्व आहे आणि त्या सगळ्यांना व्यापून राहिलेलं आहे. आणि असं हे परब्रह्म तत्व सगळ्यांना व्यापून असल्यामुळं त्या ठिकाणी कुठलं ज्ञान अज्ञान, जीव शिव ह्या ज्या भेदात्मक द्वंद्व ज्या कल्पना आहेत त्या कल्पना या ठिकाणी राहत नाहीत. किंबहुना त्या ठिकाणी एक चिदैक्य किंवा संतांच्या जर विचारानं गेला आपण तर त्या ठिकाणी चैतन्याचा ऐक्य भाव मात्र त्या ठिकाणी आहे. आणि हा चैतन्याचा ऐक्य भाव हा सहजासहजी जीवात्म्यामध्ये येत नाही, कारण जीवात्म्याला त्या स्थितीला प्राप्त व्हावं लागतं. आणि म्हणून जर संतांचा विचार केला, उघडे परब्रह्म सद्गुरु मूर्ती किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, म्हणजे असं चिदविलासानं भरून असलेलं जे ब्रह्म आहे असे ब्रह्म असणारे पण केवळ त्या साधकाचा उद्धार व्हावा म्हणून परेहून परते घरामध्ये राहणारे असे संत ह्या पश्चंतीमध्ये येतात आणि सर्वसामान्य साधकाशी संवाद साधून त्यांना उद्धार व्हावा, त्यांचा उद्धार व्हावा म्हणून अवताराला येतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. कोण आहेत ते? ब्रह्ममूर्ती संत. आणि म्हणून अशा संतांचा उल्लेख करताना भगवत भाव सेतूमध्ये बाबा म्हणतात की चैतन्याचा ऐक्य भाव त्यांच्या बिघडत नाही. म्हणजे जरी त्या ठिकाणी काही जरी झालं म्हणजे मी देह आहे हा भाव जरी असला आणि मी ब्रह्म आहे असा जरी भाव असला तरी दोन्ही भावानं त्या ठिकाणी केवळ त्यांच्या ठिकाणी ऐक्य भावच आहे. म्हणजे जरी प्रिय वस्तूचा स्वीकार आणि अप्रिय वस्तूचा जरी त्याग काही कारणानं घडला किंवा झाला नाही का, आज आपण बघतोय की या विश्वामध्ये जर बारीक विचार केला तर जग एका महासंकटामध्ये उभा आहे नाही का. म्हणजे आज आपल्याला बघतो की पेशंटला ठेवायला हॉस्पिटल उपलब्ध नाही आहे, एवढं ह्या कोरोनानं हाहाकार केलाय. पण ही परिस्थिती काय आज नाही आहे. ह्या परब्रह्माच्या ठिकाणी असे भरपूर लय प्रलय होऊन गेलेले आहेत. बऱ्याच वेळा सृष्टी उत्पन्न झालेली आहे, बऱ्याच वेळा सृष्टीचा लय झालेला आहे. म्हणजे ह्या घटना म्हणजे ह्या अशाच होत राहतात याच्यामध्ये. आणि म्हणून बाबा सांगतात की त्याच्या लीला समजून घ्या. आपल्या कुणाच्याही डोक्यात कल्पना नसेल, गेल्या वर्षी याच दिवसामध्ये कुठल्या तरी 1-2 नद्यांना पूर आला होता आणि त्यामुळे आपल्याला काय वाटलं खूप मोठं संकट आलंय आपल्यावरती. असं संकट मागे कधी आले नव्हतं, पुढं कधी येणार नाही. आणि आता ह्या वर्षी बरोबर त्याच काळामध्ये कोरोना रूपी अवतार झाला की जो आपल्या कल्पनेमध्ये नव्हता.
नाही का. म्हणजे आपली कल्पना ही मर्यादित आहे आणि त्या ब्रह्माच्या कल्पनेची आपली कल्पना आपण त्याची तुलनाच करू शकत नाही. असं अमर्याद ब्रह्म आहे आणि ह्या अमर्याद ब्रह्म काही करू शकतो. तो हरपण मौला आहे. कोरोनाच्या रूपाने येईल, अजून कशाच्या रूपाने येईल, अजून कशाच्या रूपाने येईल आणि त्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्या लीला समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे फक्त कृष्णाच्या लीला त्या वृंदावनामध्ये किंवा त्या इकडं झालेले त्या लीला समजून घ्यायच्या नाहीत, त्या कामाचं नाहीत, तर त्यानं ह्या कशा लीला धारण केलेल्या आहेत हे समजून घ्यायचं आहे. आणि त्याला म्हटलेलं आहे ब्रह्ममीमांसा. ब्रह्ममीमांसा म्हणजे असं काय वेगळं कथानक किंवा असं काही नाही आहे, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे, असं आपल्याला समजत नाही की ते ब्रह्म या ठिकाणी कसं व्यापून राहिलेला आहे, कसा त्याने विलास केलेला आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला काय वाटतं की आपण विचार करतो, अरे हा सूर्यप्रकाश आहे आणि सूर्यप्रकाशामुळे ह्या वस्तू आम्हाला दिसायला लागलेल्या आहेत, नाही का. मग आता बारीक जर विचार केला तर सूर्यप्रकाशामुळं किंवा असा हा बल्बचा उजेड पडलाय म्हणून ह्या वस्तू दिसतात का. तुमच्या ठिकाणी ती दृष्टी प्रदान करतात. आता समजा मस्त मोठे व्होल्टेजचे बल्ब लावलेत, सूर्यप्रकाश आहे आणि तुमची दृष्टीच नाही आहे त्या ठिकाणी, तर तुम्हाला ती वस्तू दिसेल का. म्हणजे वस्तूचं प्रकाशनं तुमच्या ठिकाणी सूर्यप्रकाशामुळे आहे का तुमच्या ठिकाणी असणाऱ्या आत्मवस्तूमुळे आहे. आत्मतत्व जर आपल्या आतमध्ये नसतं तर त्या दृष्टीला किती जरी मोठा सूर्यप्रकाश असला तरी ती वस्तू दिसली नसती. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की तुमच्यामध्ये तुमच्यामुळे ह्या वस्तू प्रकाशित आहेत. बाबा ते सांगतात म्हणजे तुमच्यामध्ये असणाऱ्या आत्मवस्तू. तुम्ही कोण आहे, तुम्ही कोण आहे, नाही का. मग बोध काय केलाय महात्म्याने तुम्हाला, अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मीमुळे म्हणजे त्या ब्रह्मचैतन्यामुळं प्रत्येक वस्तू जगातली किंबहुना तीच वस्तू आहे, तेच ब्रह्म आहे, नाही का. असा ह्या ठिकाणी साधू संत आपल्याला बोध करतात. आणि म्हणून असा बोध जर केला तर सूर्यप्रकाशापेक्षा आत्मवस्तूचा प्रकाश हा व्यापक आहे आणि त्याच्यामुळं ब्रह्मचैतन्य हे आपल्या सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे असं आपल्याला ज्ञान होतं. आणि मग असं मूळ ज्ञान झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञान अज्ञान कल्पना नाहीशा होतात. आणि ज्ञान अज्ञान कल्पना जर नाहीशा झाल्या तर त्या ठिकाणी एकमेव अद्वितीय द्वैत असं अहम ब्रह्मास्मी स्वरूप त्या ठिकाणी व्यापून राहिलेलं आहे, हा या ठिकाणी बोध होतो, नाही का. आणि मग असा बोध करत असताना तेच नाम, आता जसं आपण बघितलं की सगळ्यांना व्यापून हे आकाश आहे आणि आकाशाला व्यापून परब्रह्म तत्व आहे. आणि म्हणून त्या परब्रह्म तत्वाशी साधर्म्य किंवा त्याचा बोध करणार असं जे नाम आहे ते नाम साधू संतांनी शोधून काढले आणि ते नाम आपल्याला दिलेलं आहे. मग बाबा सांगतात जर गगनाहुनी वाढ नाम आहे ते नाम तुमच्या मुखात आहे तर तुम्ही किती व्यापक, तुम्ही किती मोठे, नाही का. म्हणजे आपण गगनाहुनी वाढ असताना आपण त्या ठिकाणी कुठली तरी छोटीशी उपाधी लावून घेतो, पदवी लावून घेतो, डिग्री लावून घेतो आणि त्या डिग्रीनं मोठं होण्याचा किंवा प्रकाशित होण्याचा प्रयत्न करतो. नाही, साधू संतांचा किंवा सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर विचार केला तर तुम्ही पहिलेच त्याच्याही पेक्षा मोठे आहात असं बाबा सांगायचे, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी काय गगनाहुनी वाढ नाम आहे ते नाम आपल्याकडे आहे. मग आपली व्यापकता किती आहे हेच आपण विसरलोय, ह्याला म्हणायचं आवरण आलेलं आहे. आणि म्हणून या अशा आत्मतत्वाचं वर्णन करायला जर गेलं तर ब्रह्मवस्तूपासून बरीच मंडळी दुरावण्याची शक्यता असते. का, कारण ब्रह्मवस्तूचं वर्णन करत असताना त्याला कुठल्या तरी शब्दामध्येच ते वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यासाठी आपण पाहिलं मागच्या वेळेला की बाबा वस्तू संज्ञित ब्रह्म किंवा शब्द संज्ञित ब्रह्म हे जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, वस्ताद बुद्धीच्या संतांना शरण गेलं पाहिजे. कारण वस्ताद बुद्धीचे संतच वस्तू संज्ञित ब्रह्माचं दर्शन घडवून त्या परब्रह्माचा विलास ह्या विश्वामध्ये कसा झालेला आहे याचं आपल्याला यथार्थ ज्ञान करून देऊ शकतात, नाही का. आणि म्हणून त्या ठिकाणी असं जर ज्ञान झालं तर मी देह आहे किंवा मी ब्रह्म आहे हा भेदही त्या ठिकाणी राहत नाही. आणि ह्या भेदातीत ज्ञानापर्यंत आपल्याला संत घेऊन जातात. आणि म्हणून बघा जर बारीक विचार केला तर आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की दृष्टा दृश्य आणि दर्शन. आता दृष्टा दृश्य आणि दर्शन ह्याचा जर विचार केला तर याचा भाव कसा आहे बघा. प्रत्येक वेळेला नित्य नवीन दृश्य तुमच्या समोर असते. विचार करा, म्हणजे जर आता आपण या क्षणी आपण जे पाहतोय तेच पुढच्या क्षणी नसते. म्हणजे प्रत्येक क्षणाला तुम्हाला नित्य नवीन दर्शन सोहळा या ठिकाणी होत असतोय. प्रत्येक क्षणाला नित्य नवीन दर्शन सोहळा होत असतोय. मग आता असं जर असेल तर दृष्टा कोण आहे, दृश्य कोण आहे आणि दर्शन कसं होते हे केवळ आणि केवळ तेव्हा शक्य आहे ज्या वेळेला दृष्टा
दर्शन आणि दृश्य ही त्रिपुटी त्या ठिकाणी बाद होईल नाही का. आणि ज्या वेळेला ते परब्रह्म तत्वच एका याच्यामध्ये ते परब्रह्म तत्वच आहे असा ज्यावेळेस भाव होईल त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला समजेल की बाबा त्याचाच विलास किंवा त्याच्याच लीला ह्या प्रत्येक क्षणी चालू आहेत. मग त्या दृश्य आणि दर्शन ह्या त्रिपुटीने जरी असल्या तरी ह्या त्याच्याच लीला चालू आहेत आणि त्याच्या लीला चालू आहेत म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हा बोध आपल्याला इंद्रियापर्यंत जातो. म्हणजे बघा बऱ्याच ठिकाणी हा बोध जो आहे हा बोध हा फक्त श्वासाला दिला आणि श्वासाला बोध दिला ना का. बऱ्याच ठिकाणी श्वासाची साधना सांगितली जाते, काय सांगितलं जातं, बोध श्वासाला दिला. पण श्वासाला दिलेला बोध हा तेवढाच जर मर्यादित राहिला तर साधू संतांना ज्या उद्देशानं बोध करायचा आहे, ज्या उद्देशानं नाम द्यायचा आहे तो उद्देश किंवा त्या नामाचा विनियोग साध्य होत नाही. कारण तुम्हाला श्वासाला दिलेला बोध हा मनाला गेला पाहिजे, मनाला दिलेला बोध हा इच्छेला गेला पाहिजे, इच्छेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि मग तो बोध इंद्रियांना गेला पाहिजे. म्हणजे ब्रह्मवस्तू अशी आहे की त्या ब्रह्मवस्तूचा अनुभव इंद्रियातीत आहे. तरी पण साधू संतांनी अशी काय मेक मारलेली आहे, अशी काय रीत आणलेली आहे, अशी काय रीत प्रगट केली श्रीपाद बाबांनी की त्या ठिकाणी इंद्रियातीत असणारा अनुभव हा इंद्रियांना अनुभव दिलेला आहे. कारण केवळ तो जो बोध आहे तो बोध मनापासून इच्छेला, इच्छेपासून इंद्रियांना जातो. आणि म्हणून बाबा सांगतात अगदी विश्वात्मके देव मंडळींना अगदी आत्मविश्वासाने सांगतात की तुमच्या इंद्रियांना सुद्धा आता त्या आत्मवस्तूचा भोग मिळायला लागलेला आहे. तुम्ही त्या श्रीपाद बाबांचा त्या परमात्म तत्वाचा तुम्ही उपभोग घ्यायला लागलेला आहे. किंबहुना इंद्रिय हे फक्त विषयाचा भोग जाणतात. लक्षात घ्या. पण या ठिकाणी बाबांनी अशी काय किमया केलेली आहे की ह्या इंद्रियांना त्या बाबांचा त्या परब्रह्म तत्वाचाच केवळ अनुभव या ठिकाणी येऊन राहिलेला आहे. कारण विषय तो त्यांचा झाला नारायण असा या ठिकाणी भाव झालेला आहे. आणि म्हणून ब्रह्म कोणत्याही स्थितीत असलं, भाव काय आहे, ब्रह्म कोणत्याही स्थितीत असलं तरी त्या ब्रह्माला कमीपणा येत नाही. आज या ठिकाणी बरीच मंडळी कोण कुठल्या क्षेत्रामध्ये काय करतोय, कसं आहे, कसं जरी असलं तर त्या ठिकाणी ब्रह्माला कमीपणा येत नाही. म्हणून उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर घनरूप बर्फाच्या स्थितीत असणारं पाणी, पाण्याच्या स्थितीत असणारं पाणी आणि वाफेच्या स्थितीत असणारं पाणी पाणीच आहे. तिथं पाण्याला कमीपणा येत नाही, फक्त तिथं थोडंसं रूप काहीतरी कारणानं बदललेलं आहे नाही का. आणि म्हणून बाबा सांगायचे तुमच्या दारामध्ये पाऊस येतो का समुद्र येतो, तुमच्या दारामध्ये बाबा येतात की महाविष्णू येतात नाही का, तुमच्या दारामध्ये परब्रह्म अवतरलंय की कोणतरी एक हाडामासाची व्यक्ती आली आहे नाही का. आणि त्यावेळेला बरीच मंडळी म्हणायची नाही पाऊस येतोय. आता बाबा गेल्यानंतर बऱ्याच मंडळींना समजलं की नाही ते उघडे परब्रह्म नाही का, उघडे परब्रह्म आहे आणि उघडे परब्रह्मच आपल्या दारामध्ये येत असतात असं आपल्याला हा इथं त्या ठिकाणी ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि म्हणून ते परब्रह्मच सगळीकडे भरून राहिलेलं आहे. आणि त्या परब्रह्माच्या ठिकाणी आपण बघितलं की अज्ञान लागू होत नाही, अज्ञानाचं खंडन होतंय. आणि असं जर असेल तर अज्ञान सापेक्ष असणारं ज्ञान, काय म्हटलंय की अज्ञान सापेक्ष असणारं ज्ञान ते तरी त्या ठिकाणी कसं काय असेल. म्हणून काय करायचं आपल्याला, मुळामध्ये ही सापेक्षता काढायची आहे. आणि जर एकदा सापेक्षता निघाली तर त्या ठिकाणी फक्त एक परब्रह्मच आहे. म्हणून सापेक्षता काढताना बाबाने एक खूप छोटासा असा दृष्टांत दिलेला आहे. बघा तुम्हाला समजतो का बघा. आता एखाद्या वहीवरती जर समजा आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे, एक वर्तुळ काढायचं आणि त्या वर्तुळाला टच न करता ते वर्तुळ छोटं करायचं किंवा ते वर्तुळ मोठं करायचं. समजतंय का. एक वर्तुळ काढायचं, त्या वर्तुळाला टच न करता त्याचा आकार मोठा झाला पाहिजे, त्याचा आकार छोटा पण झाला पाहिजे. जमेल का करायला. हात न लावायचा, हात न लावता करायचं. जमेल का. काय कराल, काय डोकं चालतंय का, बघा काय युक्ती सुचते का. हा म्हणून या ठिकाणी ते जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. मग त्यांनी काय सांगितलं, त्या वर्तुळाला हात न लावता त्याच्या बाहेर एक वर्तुळ काढा. आतलं वर्तुळ छोटं झालं, त्याच्या आत एक वर्तुळ काढा. त्या आतल्या वर्तुळाच्या मानानं त्याच्या बाहेरचं वर्तुळ मोठं झालं. म्हणजे कशानं मोठं लहान मोठं. आता मधलं जे वर्तुळ पहिलं आहे ते आहे तसंच आहे, त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. मात्र त्याच्या आत एक वर्तुळ काढलं आणि त्याच्या बाहेर एक वर्तुळ काढलं, त्याच्यामुळं मधलं वर्तुळ आहे ते आतल्याच्या मानानं मोठं आहे, बाहेरच्या मानानं छोटं आहे. त्याला म्हणायचं सापेक्षता भाव नाही का. तसं आपल्या ठिकाणी आहे ते सगळा परब्रह्म तत्वाचाच हा विलास आहे, परब्रह्म तत्वाचाच हा विस्तार आहे. मात्र कोणतरी डॉक्टरच्या रूपाने आले, कोणतरी इंजिनियर गुण धारण करून आले, कोणतरी शिक्षक गुण धारण करून आले, त्याच्यामुळे सापेक्ष काय तो शिक्षक आहे
अरे तो डॉक्टर आहे, अरे तो इंजिनियर आहे, असा आपल्या ठिकाणी भेद निर्माण झालेला आहे. मात्र त्या सगळ्यांच्या आतमध्ये जर सापेक्षता काढली तर आतमध्ये एकच परब्रह्म तत्व आहे. आणि म्हणून काय, अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. म्हणजे ज्ञान अज्ञान आहे, जीवात्म्याच्या ठिकाणी जर अज्ञान आहे असं म्हटलं परब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान नाही हे आपण पाहिलं. पण जीवाच्या ठिकाणी जर अज्ञान आहे असं आपण जर मांडलं तर त्या ठिकाणी अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. ज्ञान कसं आहे, अज्ञान सापेक्ष. अज्ञान आहे का, नाही आहे. मग आता अज्ञानच नाही तर ज्ञान कसं असेल, बघा समजतं का. बघा हा आता विषय येत आहे. आणि म्हणून तो समजून घेत असताना आपल्याला काय करायचं आहे की अज्ञानाचं खंडन करून जे बरं वाईट घडतं त्याला अज्ञान कारण होऊ शकत नाही. ब्रह्म हे केवळ चिद्विलास आहे. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान ही कल्पना सुद्धा नाही आहे. ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान ही कल्पना सुद्धा नाही आहे. अशा ज्ञान अज्ञान वृत्तीशून्य नित्य ज्ञानरूप स्वात्मभावाच्या ठिकाणी सद्गुरूंनी आम्हाला स्थित केलेलं आहे. काय की अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. आणि जर बारीक जर विचार केला तर जे अज्ञानाचं खंडन करून झाल्यानंतर जे अज्ञानच नाही आहे तर ज्या काय बऱ्या वाईट घटना घडतात त्याला किंवा कर्माला अज्ञान कारण होऊ शकत नाही. आपण पाहिलं मागच्या वेळेला तेच इथं, त्याला अज्ञान कारण होऊ शकत नाही. कारण या विश्वामध्ये केवळ आणि केवळ त्या परब्रह्माचाच चिद्विलास आहे. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान ही कल्पना सुद्धा नाही आणि अज्ञान त्याच्या सापेक्ष असणारी अज्ञान ही कल्पना सुद्धा नाही. म्हणजे इथं काय म्हटलंय की ज्ञान अज्ञान वृत्तीशून्य नित्य ज्ञानरूप स्वात्मभावाच्या ठिकाणी सद्गुरूने आम्हाला स्थित केलेलं आहे. म्हणजे अज्ञान काढलं, त्याच्या सापेक्ष ज्ञान काढलं. आता शेवटी ज्ञान आणि अज्ञान काय शब्द वापरला इथे की वृत्ती आहे. काय आहे, वृत्ती आहे. म्हणून दोन प्रकारची ज्ञान आहेत. एक स्वरूपाचं ज्ञान आणि दुसरं आहे ते वृत्ती ज्ञान. स्वरूप ज्ञान आणि वृत्ती ज्ञान. स्वरूप ज्ञान म्हणजे परब्रह्म स्वरूपाचंच ज्ञान तुम्हाला सद्गुरू करून देत असतात. ह्या विश्वामध्ये फक्त एकच तत्व आहे, एकच ब्रह्म आहे, एकच नित्य अनादि अनंत किंवा आदि मधी अंती अवघा हरी एक असं एकच परब्रह्म आहे. असं जे स्वरूपाचं ज्ञान आहे त्याला स्वरूप ज्ञान म्हणायचं. आणि दुसरं या स्वरूपावरती उठलेला विलास समजून घेत असताना जीवात्म्याच्या ठिकाणी अज्ञान आवरण धर्मानं जे काय थोडेसे गुण उठतात त्या गुणाच्या माध्यमातून जी काय वृत्ती निर्माण होते त्या वृत्तीनं तो म्हणतो की मला काहीतरी दिसतंय किंवा काहीतरी आकार दिसतोय किंवा काहीतरी वेगळं दिसतंय किंवा वेगळा भाव होतोय, नाही का. म्हणून आपल्याला हे समजून घ्यायचं असं का होतं जीवात्म्याच्या ठिकाणी. कारण आपण बघितलं की चार देहाच्या माध्यमातून ते परब्रह्मतत्व जीव स्थितीला येतं. महाकारण, कारण, सूक्ष्म आणि जड, नाही का. महाकारण असणारं तत्व असं काहीतरी इच्छा किंवा संकल्प करून कारण देहाला येतं. कारण देहामध्ये त्या इच्छापूर्ती संकल्प व्हावा म्हणून अजून वेगळा विचार करून त्या ठिकाणी सूक्ष्म देहाला येतं. त्या ठिकाणी मन बुद्धी चित्त अहंकार घेऊन स्थूल देहाला येतं. आणि मग स्थूल देहामध्ये त्या चित्तवृत्तीच्या निमित्तानं किंवा त्याच्या संघानं त्याला काहीतरी दिसतं किंवा भासतं म्हणून त्याला म्हटलेलं वृत्ती ज्ञान. आता वृत्ती ज्ञान हा भासावरती आहे, त्याला कारण आपण ते समजून घेऊया. म्हणून काय करायचं आहे की ज्ञान अज्ञान वृत्तीशून्य स्थितीला आपल्याला जायचं आहे. परंतु अनंत जन्मीचे संस्कार घेऊन हा जीवात्मा देह धारण केला आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी वृत्तीशून्य होणं हे सहजासहजी शक्य नाही. का तर त्या ठिकाणी पूर्ण प्रकाशामध्ये तो जीव आला पाहिजे किंवा तो जीवात्मा आला पाहिजे. म्हणजे जर आपण भगवत भावामध्ये एक प्रकरण दिलेलं आहे संन्यास योग, आणि संन्यास योगामध्ये एक विषय मांडला बाबांनी, छान असा विषय आहे की तोच आहे म्हणजे रज्जूवरती सर्पाचा भास का झाला, नाही का. आपण सहज म्हणतो रज्जूवरती सर्पाचा भास झाला आणि त्या ठिकाणी लगेच ते दोरी नाही साप आहे, नाही का. पण जर विचार केला तर आपल्या ह्या शरीरातून अनंत प्रकारच्या अशा वृत्ती बाहेर पडत असतात. प्रत्येक इंद्रियातून एक एक वृत्ती बाहेर पडत असते आणि ती वृत्ती ज्या वस्तूवर पडेल त्या वस्तूचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. आता समजा माझे डोळे आहेत, डोळ्यातून एक वृत्ती बाहेर पडते आणि समोर मला काय दिसतंय त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. आता वृत्ती शोध घ्यायला जाते, ती शोधत असताना ती मागं चेक करत असते की हे कशासारखं आहे, कसं आहे. म्हणजे मागं काहीतरी त्याच्या आतमध्ये संस्कारानं काहीतरी थोडंसं काहीतरी ज्ञान म्हणा किंवा काहीतरी त्याला माहिती आहे, त्या माहितीसंग ती जोडण्याचा प्रयत्न करते. मग असं 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 पडलंय, मग असं 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 पडलंय, ह्याचा तुमच्या बुद्धीवरती किंवा तुमच्या वृत्तीवरती संस्कार काय आहे, असा असं साप असतो.
काय असा असा साप असतो. मग ती वृत्ती ती तिथं दोरी आहे का काय आहे याचा विचार करत नाही, फक्त वाकडं तिकडं पडलंय म्हणलं की पहिलं त्याला काय सुचतंय, साप आहे. आता ह्या वृत्तीचा आणि ह्या संस्काराचा कसा संबंध आहे बघा. म्हणजे वृत्तीवरती असे संस्कार झालेले आहेत की त्या संस्कारामुळं जे दिसते त्याला त्या संस्काराशी संबंधित जोडून त्याला सिद्ध करण्याचा ती वृत्ती प्रयत्न करते बघा. म्हणजे असं पडलंय, वृत्ती काय म्हणते, साप आहे, कारण सापाचे संस्कार झालेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी इथं संस्कार हे महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. जर संस्कारच जर परब्रह्म तत्वाचे झाले, तत्वाचे जर संस्कार केले आणि कुठल्या भेदात्मक किंवा द्वैताचे जर संस्कार न करता किंवा देहभावाचे किंवा असे संस्कार न करता जर केवळ ह्याचे संस्कार केले तर त्या ठिकाणी वृत्ती बरोबर नाही, ती सत्वस्तू आहे. काय आहे, सत्वस्तू आहे. सत्वस्तू म्हणजे काय, तिथं अधिष्ठान रूपी दोरीच आहे, नाही का. मग आता ह्याला कारण काय झालं, प्रकाश, जी तुमची वृत्ती तिथं गेलेली आहे ती वृत्ती गेली, ती जर पूर्ण प्रकाशामध्ये गेली असती तर तिला लगेच समजलं असतं अरे ही दोरी आहे. आणि जर ती पूर्ण अंधारामध्ये गेली असती तिला काय समजलं नसतं, दोरी आहे का साप आहे काय संबंध नाही. पण पूर्ण प्रकाशात गेली दोरी आहे, पूर्ण अंधारात गेली काय नाही, नाही का. असं मात्र जर अंधुक प्रकाशामध्ये जर गेली ती वृत्ती तिथं तर ते म्हणते काय आहे, असं असं आहे, असं असं आहे. मग संस्कार कशाचा आहे, सापाचा संस्कार झाला, मग साप म्हणते, नाही का. म्हणून वृत्ती ही शून्य, वृत्ती शून्य व्हायचं आहे त्या ठिकाणी पूर्ण प्रकाश पाहिजे. पूर्ण प्रकाश झाला की वृत्तीला लगेच सत्वस्तूचं ज्ञान होतं. आणि सत्वस्तूचं ज्ञान म्हणजेच सर्वभूतात्मक भूतात्मा, म्हणजे सर्व भूतांच्या ठाई एक परब्रह्म तत्वच आहे हे ज्ञान होणं किंवा हा निर्णय होणं, ह्याला म्हटलेलं आहे सर्वभूतात्मक भूतात्मा. आणि असं ज्यावेळेस ज्ञान होण्याची गरज आहे त्या ठिकाणी ही वृत्ती शून्य झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी पूर्ण प्रकाशात आलं पाहिजे. आणि बऱ्याच मंडळीचा परमार्थ हा अंधुक प्रकाशात चालू आहे. आणि अंधुक प्रकाशात चालू असल्यामुळे बाबा त्याला काय म्हणतात, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. आता त्या अंधुक प्रकाशानं काय केलं, नसणाऱ्या सापाचा भास त्या दोरीवरती झाला आहे. काय दोरी आहे पण भास झाला सापाचा, कशामुळं, अंधुक प्रकाशामुळे. मग इथं पूर्ण ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण ज्ञान होण्यासाठी त्यासाठी आपल्याला हा योग्य संप्रदायामध्ये गुरुपरंपरेनं चालत आलेले अधिकारी पुरुष असे ते पुरुषोत्तमच असावेत की ज्याच्यामुळं तुम्हाला ते पूर्णपणे ज्ञान होईल, नाही का. मग असा हा विषय आहे. म्हणून विश्वात्मके देवे मंडळी ही त्या ठिकाणी पूर्णपणे ज्ञान अज्ञान वृत्ती शून्य नित्य ज्ञानरूप स्वात्मभावाच्या ठिकाणी स्थित झालेली आहे. म्हणजे परब्रह्म केवळ परिपूर्ण भेदशून्य ज्ञान मात्र आहे असाच निश्चय केलेला आहे बघा. म्हणजे निश्चय कसं झालेला आहे की ते परब्रह्म केवळ आणि केवळ भेदशून्य ज्ञान मात्र आहे, तिथं कुठला भेद नाही आहे. मग जर आता हा निश्चय झालाय का बघा, निश्चय म्हणजे काय, त्या ठिकाणी अजिबात त्याचं विस्मरणच नाही, नाही का. म्हणजे जर उदाहरण घेतलं, डॉक्टर शेंडकर म्हटलं की कोण लगेच वर, तुम्ही हात वर कराल की नाही, म्हणजे तुम्हाला विसर पडलेला आहे का, म्हणजे तुमचा निश्चय आहे की हा मीच आहे डॉक्टर शेंडकर. तसं विश्वामध्ये प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी असणारं परब्रह्म तत्व हे त्या निश्चयानं आपल्या ठिकाणी स्थित असलं पाहिजे. म्हणजे म्हणजे तेवढं आठवण्यापुरतं नको, प्रत्येक वेळेला. म्हणजे जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती तिन्ही काळामध्ये ते एक परब्रह्म तत्वच आहे असा त्या ठिकाणी भाव निर्माण झाला पाहिजे. आणि असा जर भाव निर्माण झाला तर त्यामुळे आमचा आनंद इतका वाढलेला आहे की तो आनंद आता त्रैलोक्यात सुद्धा मावेना झालेला आहे. आणि म्हणून आम्ही आत्मपणाने मर्यादित नाही किंवा आत्मपणाच्या मर्यादेत सापडतही नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण आत्मा हा शब्द वापरतो, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, नाही का. पण ह्या आत्मपणाने मर्यादित असं इथं आलेलं आहे, नाही का. म्हणजे आत्मपणाने मर्यादित म्हणजे बऱ्याच वेळेला आपण उदाहरण देतो, माणूस मेला म्हणजे काय, त्याच्या आतमध्ये असणारा आत्मा गेला. म्हणजे आत्मा या शब्दाची मर्यादा लक्षात आली का बघा. म्हणून बाबा सांगतात तिथं फक्त एक तत्व आहे, त्या तत्वाला नावं दिलीत तुम्ही, आत्मा, ब्रह्म, परब्रह्म, परमात्मा, हे फक्त संज्ञित केलेलं आहे, तत्वच आहे. मग आत्मा फक्त आतमध्ये आहे का, नाही. तुम्हीच म्हणता आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले, म्हणजे त्याच्याशिवाय जागा नाही. मग आत्मा फक्त आतमध्ये असता तर बाहेर काय आहे, दोन्हीची तोच आहे, नाही का. म्हणून इथं त्याच्या मर्यादेपणामध्ये आपण सापडत नाही. म्हणजे फक्त आमच्या आतमध्ये आहे म्हणून आम्ही आत्मरूप आहे असं नाही, आम्ही खलवितम ब्रह्म ह्या स्थितीला आणून ठेवलेलं आहे, नाही का. आणि म्हणून काय सांगितलं या ठिकाणी, महात्म्यांनी आम्हास उपाधी, लौकिक,
पुरस्कार आणि किंवा अजून कुठले अहंकार ह्यापासून वेगळं ठेवलं आहे. मी ध्येय अशा विपरीत ज्ञानवृत्तीचाही स्पर्श नाही आणि मी ब्रह्म अशा विपरीत ज्ञानवृत्ती शून्य नित्य निर्धर्म ज्ञानरूप असा आमचा स्वभाव केलेला आहे. म्हणजे मी ध्येय आहे अशी विपरीत ज्ञानवृत्तीही काढली आणि त्याच्या विरुद्ध असणारी मी ब्रह्म आहे अशी ज्ञानवृत्ती शून्य, आपलं काय म्हटलंय, वृत्ती शून्य व्हायचं, ज्ञानवृत्ती शून्य असा आमचा स्वभाव केलेला आहे. म्हणजे आता जरी असा स्वभाव केला, म्हणजे मी ब्रह्म आहे हे ज्ञानरूप आहे असा जरी स्वभाव केला तरी त्याला काय म्हटलेलं आहे, कैवल्य म्हटलेलं आहे. म्हणजे मी ब्रह्म अशा विपरीत ज्ञानवृत्ती शून्य नित्य निर्धर्म स्वरूपास कैवल्य म्हटलेलं आहे. आणि अशा कैवल्य भावाने सुद्धा आमच्या चिदैक्यामध्ये फरक पडणार नाही आहे किंवा फूट पडत नाही आहे. म्हणजे विश्वात्मके देवे मंडळींच्या चिदैक्यामध्ये ह्या कैवल्याच्या योगानं किंवा मी ब्रह्म आहे ह्या म्हणण्यानं किंवा ह्या येणं सुद्धा फूट त्यांच्या चिदैक्यामध्ये फूट पडत नाही, एवढं त्या ठिकाणी ऐक्य आहे, नाही का. म्हणजे आता ते ऐक्य कुठल्या पातळीवरचं असेल बघा. आणि म्हणून असा स्वरूपाचा बोध करून देतात त्यांना माऊलींनी विश्वात्मके देवे म्हटलेले आहे. म्हणजे जगामध्ये दोन प्रकारचे गुरु आहेत. एक गुरु आहेत ते तुम्हाला भौतिक जगताचं ज्ञान करून देतात, त्या ठिकाणी तुम्हाला प्रगती होईल, काय होईल. आणि दुसरे जे गुरु आहेत त्यांना माऊलींनी विश्वात्मके देवे म्हटलेले आहेत. ते मात्र तुम्हाला केवळ स्वरूप ज्ञानाचाच बोध करतात, स्वरूप ज्ञानावरती आणून ठेवतात, किंबहुना तुम्हाला तीच वस्तू करतात. आपणासारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, नाही का. म्हणून त्या साधकाला सुद्धा ते परब्रह्म करतात असे ते सद्गुरू आहेत. म्हणून त्यांना काय म्हणायचं, विश्वात्मके देवे, नाही का. आणि म्हणून विश्वात्मके देवे म्हटलेले आहे त्यांना. आणि म्हणून त्यांची ह्या मंडळीवरती एवढी कृपा केली आहे पहा, की त्या कृपेची जाणीव झाली तर त्या सद्गुरूंच्या ठिकाणी नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलं की सर्व उपाधीचा सर्व पदव्यांचा जेथे अंत होतो तो आत्मभाव. आत्मभाव कसा आहे की सर्व उपाध्यांचा सर्व पदव्यांचा त्या ठिकाणी अंत होतो, त्याला म्हटलेलं आहे आत्मभाव. मग अशा आत्मभावाच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान या कल्पनेचा सुद्धा अंत होतो. म्हणजे शेवटी आत्मभावाच्या ठिकाणी कल्पना आहेत, ज्ञान पण कल्पना आहे आणि अज्ञान पण कल्पनाच आहे. म्हणजे ज्ञान अज्ञान कल्पनेचा सुद्धा अंत झाला पाहिजे. मग आता जर ज्ञान अज्ञान या कल्पनेचा जर अंत झाला तर मग त्या ठिकाणी इतर पदव्या आणि उपाध्या राहतील कशा, नाही का. म्हणजे त्या महात्म्यांनी आमच्यामध्ये अज्ञानाचाच शिरकावच करू दिला नाही. काय पाहिलं आपण, अज्ञान नाहीच आहे तिथं. अज्ञानाचा जर शिरकाव नाही आहे तर ज्ञान तरी कसं असणार आहे, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञान सापेक्ष अज्ञान किंवा अज्ञान सापेक्ष ज्ञान हे दोन्ही त्या ठिकाणी नाही आहे. आणि त्या ठिकाणी केवळ निशब्द असा त्या परब्रह्म वस्तूचा अनुभव आहे, निशब्द असा अनुभव आहे. तिथं कुठल्या कल्पना शिल्लक राहत नाहीत. आणि म्हणून जर कल्पना जर शिल्लक राहत असतील किंवा जर म्हणजे कसं आहे की जर तुम्ही देहावरती असाल तर मग कल्पना शिल्लक आहे बघा. म्हणजे जेथे कल्पना शिल्लक आहेत तिथं देहबुद्धी आहे आणि जेथे कल्पनाच नाहीत तो म्हणजे आत्मभाव. मग आता जर कल्पना जर उठत असतील आपल्या ठिकाणी तर समजायचं आपण देहावरती आहोत, आणि जर कल्पना जर बाद झाल्या तर समजायचं आपण आत्मभावावरती आहोत. म्हणजे जो आत्मभावावरती साधक स्थित आहे त्या ठिकाणी कल्पनांचा अंत झालेला आहे. मग आता जर विचार केला, जर समजा मी ध्येय आहे बघा, म्हणजे गडबड कशी होते, मी ध्येय आहे या कल्पनेमध्ये जर राहिला किंवा याच्यामध्ये भावामध्ये राहिला तर त्या ठिकाणी ह्या पदव्या उपाध्या ह्या सगळ्या आपोआप मागं तुमच्या लचाण लागतंच. तेच जर ही उपाधीच जर बाद केली तर मात्र सगळं लचाण निघून जातं. म्हणून एक घारीचा दृष्टांत बाबांनी सांगितलेला आहे, तो नेहमी आपल्या चर्चेमध्ये येतो. एक घार असते आणि त्या घारीला काहीतरी मांसाचा गोळा सापडलेला आहे आणि ती घार अशी चाललेली असते उडत. मांसाचा गोळा घेतलाय मस्तपैकी आणि आता उडत चाललेली अशी, तिला वाटतं की जाऊन मस्तपैकी कुठेतरी खायचं आहे. बघते तर थोड्या वेळाने असे कावळे मागं लागलेले असतात, 10-20 कावळे त्या घारीच्या मागं लागलेले आहेत. मग का बरं असं कावळे का माझ्या मागं लागलेत, नाही का. त्या गाडीच्या लक्षात येत नाही की कावळे का मागे लागलेत. म्हणून त्या बघते थोडंसं असं ते लक्षात आले, हा माझ्या पायामध्ये काहीतरी आहे आणि ते पायामधलं त्यांना खायचं आहे म्हणून ते कावळे मागे लागलेले आहेत, नाही का. आणि म्हणून ते घार काय करते, ते पायातलं आहे ते सोडून देते. म्हणजे तिनं ती जे काय तिनं घेऊन चाललेले लचाण, ते लचाण सोडलं तसे ते कावळे मागं फिरले, नाही का. म्हणजे देहबुद्धी ही जर उपाधी बाद केली तर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या बाकीच्या सगळ्या उपाध्या डिग्र्या ह्या आपोआप मागं
निघून जातात आणि मग त्या ठिकाणी कुठला दोष राहत नाही. कल्पना शिल्लक आहेत की देहबुद्धीचं लक्षण बाद केलं तर त्या ठिकाणी कुठली कल्पना शिल्लक राहत नाही. तो म्हणजे आत्मभाव. आणि अशा आत्मभावावर महात्म्याने आपल्याला स्थित केलेला असताना तर त्याच्यावरती जर आपण कुठले शब्द, कुठली डिग्री, कुठली उपाधी जर लावत असेल तर जसं नवीन एखादं इस्त्री करून कपडं ठेवलेलं असेल आणि त्याच्यावरती नुसता जर आपण हात जरी फिरवला तरी डाग पडतो. बघितले का? घरामध्ये इस्त्री करून ठेवलेल्या कपड्यावर नुसता हात फिरवायचा. आपण काय करतो, अशी काढतो आणि अशी घालतो नाही का, असा हात फिरवावर त्याच्यावर लगेच डाग पडतो हाताचा. म्हणजे तसं ते परब्रह्म एवढं नाजूक आहे, एवढं कोमल आहे की त्याला जर शब्दानं तुम्ही काहीतरी मोजायला गेला किंवा शब्द लावायला गेला तर त्या ठिकाणी डागच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी शब्दाने डागच पडतो, म्हणून तिथे शब्द कुठले लागू होत नाही आहे. आणि म्हणून जर पुढं जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी म्हणून असं जे नाजूक परब्रह्म तत्व आहे, जे आधी मधी अंती आहे, ते कधी आले गेले आणि पुन्हा येणार आहे असा त्या ठिकाणी भाव नाही आहे. आणि म्हणून जर विचार केला तर बऱ्याच वेळेला काय मंडळी काय म्हणतात, देव प्रगट झाला, आत्मा प्रगट झाला आणि आत्मा गेला, लोप पावला. मग आता देव प्रगट झाला म्हणजे देव लोप पावला होता, अगोदर नव्हता किंवा गेला होता, आणि गेला होता म्हणून परत आला, असं आहे का? परब्रह्म तत्व कसं आहे? आधी मधी अंती अवघा हरी एक, अखंड आहे, सत चित आनंद, असं ते आहे नाही का. तरी पण देव प्रगट झाला म्हणजे कधीतरी लोप झाला असणार. लोप झालेला आहे का? त्याचा लोप झालेला नाही आहे. म्हणजे त्या आत्म्याच्या ठिकाणी प्रगट होणं आणि लोप पावणं या कल्पना निरर्थक आहेत. आणि म्हणून चैतन्य स्वतः सिद्ध तेजोमय आहे, ते प्रकाशाने उजळले असे म्हणता येणार नाही. आणि ते 3.5 हाताच्या देहबुद्धीत होतं त्यावेळेला ते लोप पावलं होतं किंवा त्याला अंधार पडला होता असंही म्हणता येणार नाही. म्हणून आपल्याला काय केलेलं आहे, सद्गुरूंनी पूर्णपणे स्वतंत्र केलेला आहे. आणि स्वतंत्र करून हा जो अखंड किंवा हे जे तत्वज्ञान जे आहे, ह्या तत्वज्ञानाचा पाया मजबूत केलेला आहे. आणि तत्वज्ञानाचा पाया मजबूत केला तरच ह्या निश्चयावरती साधक दृढ होतो, नाही का. आणि म्हणून तत्वज्ञानाचा पाया जर मजबूत नसेल तर मात्र कितीही योगी असला, कितीही वर्ष जगला, कितीही साधक केले तर त्या ठिकाणी त्याला जे योग्य जे ज्ञान पाहिजे किंवा जो उद्धार आहे तो उद्धार त्या ठिकाणी होत नाही. म्हणून मला वाटतं संत मायबापमध्ये विषय आलेला आहे, जर कुणी पाहिला असेल तर बघा. म्हणून तत्वज्ञानाचा पाया कधी मजबूत होईल, जर ब्रह्ममीमांसा समजली तर तत्वज्ञानाचा पाया मजबूत होणार आहे. आणि म्हणून आपल्याला चांगदेवाचं उदाहरण माहिती आहे नाही का. म्हणून बाबा काय सांगतात की ज्ञान म्हणजे मुक्ताबाई आणि अज्ञान म्हणजे चांगदेव. आता हा चांगदेव कोण आहे बरं? तर अज्ञान आहे, पण कसा आहे तो बघा. म्हणजे तो इंद्र आहे, स्वर्गातला इंद्र आहे, म्हणजे तो देव आहे आणि तो इंद्रपदी होता. आणि इंद्रपदी असताना कुठल्या अप्सरेचा विनयभंग केला. विनयभंग केल्यानंतर त्या अप्सरेने शाप दिला. शाप दिल्यामुळं नरकवासामध्ये गेला. नरकवासामध्ये गेल्यानंतर तिथं नारद मुनी आले. नारद मुनी त्यांना ओळखलं, अरे हे तर इंद्रदेव आहे, तिथं काय करतायत? म्हणे असं असं झालं, विनयभंग झाला आणि मग मला शाप दिला, मी इथं सोडव बाबा मला याच्यातून. म्हणे आता ह्याला काय पर्याय नाही, इथंच बसा. नाही पण काहीतरी असेल सांग म्हणे. म्हणे एकच पर्याय आहे की 14व्या शतकामध्ये नंतर पुढे 12व्या शतकामध्ये नंतर पुढे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर अवताराला येणार आहे. आणि त्यांचं जर तू दर्शन घेतलंस, त्यांच्याकडनं बोध करून घेतला तरच तुला त्यातून सुटका मिळेल. असा तो चांगदेव. हा मग तो इंद्र म्हणतो की चालेल, मला काही चालेल, मी तयार आहे. मग म्हणे हा ठीक आहे, तुला असं असं पृथ्वी तलावर जन्म घ्यावा लागेल. आणि मग ते पृथ्वी तलावर जन्म घेतात. कितीतरी योग विद्या संपादित करतात, 64 विद्या आणि अष्टमहासिद्धी काय काय हे करतात. मड्याला जिवंत करण्याची त्यांच्याकडे योगविद्या असते. काय काय तो यम आला की गायब होतात, आपला प्राण काढून ठेवतात, असं काय काय त्यांच्याकडे असताना त्यांच्या ठिकाणी उद्धार करून घेण्याचं ज्ञान मात्र त्यांच्याकडे नव्हतं नाही का. आणि म्हणून काय झालं की असे जे चांगदेव आहेत ते चांगदेव मात्र संत दर्शने हा लाभ झालं तर मी याच्यातून मुक्त होणार आहे म्हणून केवळ वेगवेगळ्या याच्यातून ते जगत 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 त्या ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. म्हणून तिथं आपल्याला काय करायचं आहे, तत्वज्ञानाचा पाया आपल्याला मजबूत करून घ्यायचा आहे. आणि तत्वज्ञानाचा पाया जर मजबूत झाला तर बघा, म्हणजे चांगदेव महाराजांचा आध्यात्मिक तत्वज्ञानाचा पाया मजबूत नसल्याने योग याग तपश्चर्या करून 1400 वर्ष जगलेले आहेत. ते किती वर्ष जगलेले आहेत?
1400 वर्ष जगले, पण त्यात त्यांना अनेक संकटे सोसावी लागली, अनेक भोग भोगावे लागले आणि शेवटी माऊलींची भेट होईपर्यंत मात्र त्यांना काय उद्धाराची वेळ आलेली नाही आहे. आणि म्हणून ते ज्यावेळेस भेटायला आले त्यावेळेला माऊलींच्या म्हणजे लक्षात आलं की बाबा असे जे चांगदेव आहेत हे एवढे वर्ष जगलेले आहेत आणि ह्यांचा उद्धार होण्याची वेळ जवळ आलेली आहे. त्यामुळं माऊली स्वतः माऊली, त्याच्यानंतर निवृत्तीदादा, त्याच्यानंतर मुक्ताबाई आणि सोपान देव नाही का, हे चौघजण त्या भिंतीवर बसल्यात. ती भिंत कशी आहे बघा, आपण म्हणतो ती भिंतीवर बसलेली आहेत, पण तत्वज्ञानाचा पाया मजबूत असणारी ती भिंत आहे. आता तत्वज्ञानाचा पाया मजबूत कधी होईल तर त्या ठिकाणी काय पाहिजे, वैराग्य पाहिजे. म्हणजे निवृत्तीदादाच्या रूपाने त्या ठिकाणी वैराग्य आहे, माऊलीच्या रूपाने त्या ठिकाणी ज्ञान आहे आणि मुक्ताबाईच्या रूपाने त्या ठिकाणी मुक्ती आहे आणि सोपान दादांच्या रूपाने त्या ठिकाणी ब्रह्म आहे नाही का. म्हणजे ज्ञान, वैराग्य आणि मुक्ती या तिन्हीच्या ह्यानं ती भिंत मजबूत आहे. तत्वज्ञानाचा पाया मजबूत होऊन ती भिंत आहे आणि म्हणून तो मार्ग सोपा झाला. आणि सोपा झाल्यामुळं असं जे वाघावर बसून येणारं जे अज्ञान अहंकार आहे, किती अहंकार असेल नाही का, आपल्याकडे असणाऱ्या विद्या दाखवण्यासाठी म्हणून जर वाघावर बसून जर चांगदेव आले असतील तर किती अहंकार असेल त्यावेळेला त्यांच्याकडे. आणि तो अहंकार काढण्यासाठी म्हणून यांनी म्हणजे ह्या तत्वज्ञानाचा पाया मजबूत असणारी भिंत चालवलेली आहे. लक्षात घ्या. म्हणजे ती कथा घेताना आपण ती भिंत चालवली आणि चमत्कार केला म्हणून चमत्काराने घेऊ नका, तर त्याचा अहंकार, चांगदेवाचा अहंकार कमी करून त्याचा उद्धार करण्यासाठी म्हणून माऊलीने या ठिकाणी तत्वज्ञानाचा पाया मजबूत करून त्यावर विराजमान होऊन ती भिंत चालवली आणि चांगदेवांच्या अहंकाराचा हरण केलेला आहे. तसं काय करतात संत महात्मे किंवा सद्गुरू, जीवात्मा आणि परमात्मा असा भेद न ठेवता त्यांचं ऐक्य घडवतात. आणि म्हणून चांगदेव जीवात्मा या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी अहंकार होता, आणि माऊली आणि ही चौघं भावंड जे आहेत हे त्या ठिकाणी परमात्मा आहेत नाही का. म्हणून या ठिकाणी जीवात्मा आणि परमात्मा यांचा या ठिकाणी ऐक्य आहे, म्हणजे ऐक्य घडून आलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे माऊलीने या ठिकाणी भिंत चालवून जीवात्मा आणि परमात्मा याचं ऐक्य घडवलेलं आहे. आणि त्या ऐक्यामधून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की असा जरी अहंकार जरी असला तरी तत्वज्ञानाचा पाया मजबूत असलेल्या जर सद्गुरूंची भेट झाली तर त्या ठिकाणी तो अहंकार सुद्धा बाद होतो. आणि अहंकाराच्या माध्यमातून ज्याला तो अज्ञान समजतोय ते सुद्धा त्या ठिकाणी ज्ञान समजतोय, अज्ञान समजतो ते ठिकाणी बाद होतं. आणि म्हणून ते आपल्याला जर समजलं तर मात्र या ठिकाणी ही ब्रह्ममीमांसा समजायला सोपा जाईल. म्हणून काय आहे, तत्वज्ञानाचा पाया जर मजबूत केला तरच आपल्याला ह्या संतांच्या चरित्रामध्ये किंवा पुराणामध्ये ज्या काही चमत्कार होऊन गेलेले आहेत त्याच्या पाठीमागचा आध्यात्मिक अर्थ समजेल. आध्यात्मिक अर्थ समजला तरच ज्ञान होईल आणि ज्ञान झालं तरच पुढे आपली प्रगती होईल नाही का. आणि म्हणून या ठिकाणी ब्रह्ममीमांसा समजणं हे गरजेचं आहे. म्हणजे अमृतानुभव समजणं गरजेचं आहे, पण अमृतानुभव समजणं हे अवघड आहे, अत्यंत कठीण काम आहे. मात्र श्रीपाद बाबांच्या कृपेनं आणि बाबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी अमृतानुभव न समजणं हे मोठं संकट जे होतं हे विश्वात्मके देवे मंडळीवरचं हे मोठं संकट या ठिकाणी टळलेलं आहे. आणि हे संकट टळल्यामुळं आता या ठिकाणी तत्वज्ञानाचा पाया मजबूत झालेला आहे. त्याच्यामुळं कुठला अहंकार आणि कुठला ज्ञान अज्ञान कल्पना आणि ह्या कुठल्याच या ठिकाणी ह्या चिदैक्यामध्ये भेद पडू देणार नाहीत किंवा ऐक्यामध्ये कमी येणार नाही, ऐक्यामध्ये फूट पडणार नाही आहे असं या ठिकाणी. म्हणून आता हे जे काय ब्रह्ममीमांसाचं चिंतन चालू आहे हे चिंतन आपण जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला पुढं कुठलं मोठं संकट येणार नाही. हे संकट ऑलरेडी टळलेलं आहे. आणि म्हणून जर आता जर पुढं जर विचार केला तर ह्या ठिकाणी म्हणजे बाबांच्या कृपेनं आपल्यावरती आलेलं हे संकट टळलेलं आहे. आणि हे संकट टळलेलं आहे त्याच्यामुळं आता आपल्या सगळ्यांचा दृढ निश्चय झालेला आहे की बाबा खलविदम ब्रह्म आहे किंवा त्या विश्वामध्ये फक्त एक चैतन्य, एक तत्वच भरून उरलेलं आहे. मग असं असताना तो जगत मिथ्या आणि ब्रह्मसत्य, म्हणजे जगत मिथ्या आहे आणि ब्रह्मसत्य आहे हा बोध फक्त बाहेर राहतो. तो बोध साधकाच्या अंतःकरणामध्ये किंवा त्याच्यापर्यंत येत नाही. म्हणून त्याच्यापर्यंत आलेला बोध म्हणजे बाबांनी केलेला बोध, तूच ती वस्तू आहेस, तूच ती सत्वस्तू आहेस. आता तूच ती सत्वस्तू आहेस असा बोध केलेला असताना मात्र आपल्या ठिकाणी अजून काय देव, भक्त, गुरु, शिष्य, दृष्टा, दृश्य, प्रकृती, पुरुष असा भेद होता.
तो भेद या ठिकाणी निघून गेलेला आहे. म्हणजे ब्रह्मचैतन्य भावाने देवभक्त, गुरुशिष्य, दृश्य आणि प्रकृती पुरुष रूपाने ऐक्य भावात आहे हा या ठिकाणी निश्चय झालेला आहे. म्हणजे जरी संत महात्मे किंवा ते सत्पुरुष जरी आपल्या सामान्यसारखे वागत असताना दिसले, तुम्हाला वाटेल ते आमच्यामध्ये येतात, आमच्यामध्ये बसतात, आमच्या संग बोलतात, आमच्यासारखंच वागतात, नाही का, मात्र ते तुमच्यासारखे आहेत म्हणून तसं तुमच्यासारखे जीवात्म स्थितीमध्ये नाही आहेत तर ते परमात्मा भावावरती असतात. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे, ते वर्तत देही दिसती परी ते देही ना माझ्या काही असते. म्हणजे जरी ते वर्तन करताना देहामध्ये दिसले तरी पण ते चित्तवृत्तीनं किंवा अंतकरणातून पूर्णपणे माझ्या ठिकाणी स्थित असतात. केवळ आणि केवळ ब्रह्मचैतन्य अवस्थेमध्ये ते असतात आहे, नाही का. म्हणून काय करायचं, ह्या आत्मस्वरूपाच्या विचाराने अशा सद्गुरूंच्या ठिकाणी स्थित होऊन आत्मस्वरूपाच्या विचाराने देहबुद्धीचा आपल्याला देहबुद्धी बाद करायचे. म्हणजे त्या आता आत्माच सगळीकडे भरलेला आहे, आत्माच प्रत्येक ठिकाणी आहे. तर मग त्या आत्म्यानं काय केलं, आपण बघितलंय की एकोहम भाऊस आहे, त्यालाच स्वतः कर्मणा म्हणून त्याला काहीतरी भोग घ्यायची संकल्पना सुचली. आता संकल्पना सुचली म्हणून काय केलं त्यानं, भोग घ्यायचा. भोग घ्यायचा म्हणून काय करायचं, मग आता काहीतरी भोग्य वस्तू पाहिजे आणि भोग्य वस्तूचा भोग घेताना भोगता पाहिजे, नाही का, दोन्ही पाहिजेत. भोग कधी होतो, भोगता आणि भोग्य वस्तू असेल तर भोग होतो, नाही का. म्हणून या ठिकाणी त्याने काय केलं, आता समजा सुगंधाचा भोग घ्यायचा, सुगंध निर्माण केला, पण सुगंधाचा भोग घेण्यासाठी म्हणून नाक पाहिजे. आता नाकच नसतं तर सुगंधाचा भोग तुम्ही कसा घेतला असता, रसनाच नसती म्हणजे जीवच नसती तर तुम्ही चवीचा भोग कसा घेतला असता. म्हणून तेच परब्रह्मतत्व रसाच्या रूपानं तेच आहे आणि जिवेच्या रूपानं तेच आहे. जिवेच्या रूपानं तेच परब्रह्मतत्व स्वतःच्याच रसाचा स्वतःच भोग घेत आहे. समजलं, समजतंय का. म्हणजे विषय आणि विषयी दोन्ही एकच तत्व आहे, एकच परब्रह्मतत्व आहे. पण त्या ठिकाणी काय केलंय त्यानं, हे म्हणजे विषय विषयी भोक्ता आणि भोग्य हे दोन्ही नटलेलं आहे. तेच आपण बघितलं, ज्ञानी आणि अज्ञानीच्या रूपानं, सद्गुरू आणि साधक या रूपानं तेच नटलेलं आहे आणि ते त्या परमानंदाचा भोग घेत आहे. आपल्याला जरी वाटलं आपण एखाद्या विषयाचा भोग घेतोय किंवा एखादा भोग भोगतोय, त्या ठिकाणी आपल्याला भोगाची जाणीव असेल तर समजा त्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण आहे. कारण सर्व भोगांचा भोगता तो एक आत्माच आहे प्रत्येकाच्या ठिकाणी, नाही का. आणि म्हणून काय झालेलं आहे की देहाकडून होणारी कर्मे, काय ज्ञानाच्या देहाकडून असंख्य कर्मे झाली तरी त्याचा नैष्कर्म्य भाव बिघडत नाही. किती पण कर्म होते त्याच्याकडून, असंख्य कर्म झाली तरी जो आत्मस्वरूपावर दृढ झालेला आहे त्याचा नैष्कर्म भाव किंवा नैष्कर्म स्थिती बिघडत नाही आहे. देहाकडून होणारी कर्मे कशी आहेत, देहाच्या आश्रित आहेत. देह कसा आहे, प्रकृती आहे. देह म्हणजे प्रकृती, प्रकृती कशी आहे, युक्त आहे. प्रकृती कशी आहे, गुणाने युक्त आहे. तीन गुणांच्या अधून प्रकृती आहे. म्हणजे गुणातील प्रकृती आणि गुणातीत परमात्मा असं आहे, नाही का. म्हणून काय, तीन गुणाने आश्रित आहे. म्हणजे तीन गुण कुठले तर तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. सत्व तर सात्विक कर्म होतात, रजोगुणाची प्रकृती असेल तर राजस कर्म होतात आणि तमोगुणाची प्रकृती असेल तर तामसिक कर्म होतात, नाही का. मग आता हे जे गुण आहेत हे गुण प्रकृतीचे आहेत. प्रकृतीचा गुणांच्या आत्म्याला कुठला गुण नाही. आत्मा कसा आहे, निर्गुण निराकार आहे. मग जर आत्मा निर्गुण आहे तर ह्या गुणांचा आणि आत्म्याचा काय संबंध आहे का, नाही आहे. तसं या ठिकाणी कर्माचा आणि त्या आत्म्याचा काही संबंध नाही आहे. म्हणून कर्मास कारण जर आपण प्रकरण वाचलं भगवत भावामधलं तर त्या ठिकाणी सांगितले जीवात्मा किंवा आत्मा आणि परमात्मा हे एकच आहेत. म्हणून त्याचे जे गुण आहेत तसे जीवात्म्याचे गुण आहेत. त्याच्याकडनं कर्म होत नाही ना, ह्याच्याकडनं पण कर्म होत नाही. कर्म होण्याला कारणीभूत प्रकृती आहे. मग त्या प्रकृतीमध्ये शरीर आलं, इंद्रिय आली, त्यातला जो काय सपोर्टिव्ह जे काय ते सगळं आलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणून गुणचेष्टा ज्या आहेत ह्या गुणचेष्टा आहेत. सत्वगुण, तमोगुण, रजोगुण ह्या गुणचेष्टा आहेत. आणि ह्या गुणचेष्टांच्या रूपानं किंवा ह्या उत्कर्षामध्ये जरी कर्म घडत असली तरी त्या गुणांच्या परिणामाने झालेली कर्मे
ह्याला आपण काय म्हटलेलं आहे, स्वभाव सिद्ध कर्म. जसं तुमचा गुण असेल तसं कर्म घडतं. एखादा माणूस जर तमोगुणी असेल तर तशी कर्म घडतं. आपण म्हणतो तो लय रागीट आहे, आपण म्हणतो काय सात्विक माणूस आहे, कारण त्याला गुण सात्विक त्याच्याकडे आहे नाही का. म्हणून आता आत्मा निर्गुण असल्याने गुणचेष्टेचा आत्म्याशी काही संबंध नाही. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी ह्या गुणचेष्टा लागू होत नाही आहेत, लक्षात घ्या. म्हणून आपण बऱ्याच वेळेला काय म्हणतो, हे कर्म माझ्याकडून झालं किंवा मी कर्म केलं नाही का, असं या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून आत्म्याशी कर्म करणे हा आत्म्याचा गुण नाही. म्हणून आत्मस्वरूपावर असल्याने स्थूल सूक्ष्म देहसंघाकडून जरी अनेक व्यापार झाले तरी त्याच्या स्वात्मस्थितीला काहीही धोका पावत नाही आहे नाही का. आणि म्हणून बाबा काय म्हणतात, इथे एक दृष्टांत दिलेलं आहे, दृष्टांत घेऊ आपण म्हणजे तुम्हाला समजेल की वरवर जरी होताना वाटलं आपल्याला तसं तरी त्याच्या आतमध्ये आत्म्याशी त्याचा संबंध येत नाही. आता ऊस बघितला, ऊसामध्ये ऊसाला जर बाहेरून बघितलं तर त्याची पेरे दिसतात. पेरे म्हणजे काय, डोळे म्हणा किंवा कांड्या म्हणा, जे काय कांडे दिसतात की नाही, ऊसाची पेरे, जी पेरे ऊसात दिसतात ती ऊसाच्या रसात असतात का. रस पिताना म्हटलं एक कांड पिलो, दुसऱ्या कांड्याचा रस पिला, तिसऱ्या कांड्याचा रस पिला. रस हा एक गोडपणाने रस, फक्त रस आहे ना का त्या ठिकाणी, त्या रसामध्ये ती पेरी नाही आहेत. तसं या ठिकाणी इंद्रियाकडून जरी कर्म होताना दिसतात पण ती आत्मस्वरूपामध्ये ती कर्मे नसतात. कारण आत्मस्वरूपाच्या स्मरणात असल्याने इंद्रियाकडून झालेली कर्म ही इंद्रियापुरती राहतात, पेरे ही ऊसापुरती राहतात, रसामध्ये पेरे येत नाही आहेत. कर्म ही इंद्रियापुरती राहतात, आत्म्यामध्ये कर्म उतरत नाही. का रसामध्ये पेरी उतरलेत, तुमच्याकडे रस काढताना पेरी उतरले नाहीत ना रसामध्ये, नाही. मग असा हा या ठिकाणी संबंध आहे. आणि म्हणून काय करायचं, या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या स्मरणात राहायचं. आत्मस्वरूपाच्या स्मरणात जर इंद्रिय असतील, म्हणून मला सांगितलं की इंद्रिय नेनता भोगीचे, असं असताना त्या इंद्रियातीत असताना त्या तत्वाचा अनुभव इंद्रियांना यायला लागलेला आहे. तत्वाचा अनुभव इंद्रियाला यायला लागल्यामुळे विषयाचा अनुभव, विषय तो त्यांचा झाला नारायण, असा या ठिकाणी भाव झालेला आहे. म्हणून असं असताना अशा सहज स्थितीला बाबांनी आणलेलं असताना, आता ही सहज स्थिती आहे, काय आपल्याकडून कुठलं कर्म होतंय किंवा काय ह्याचं त्या ठिकाणी जाणीवच नाही आहे, ही सहज स्थिती आहे. ह्या सहज स्थितीला आणलेलं असताना जर अजून कोणी काही अष्टांग योग करत असतील, अजून कुठं काशीला जात असतील, अजून कुठं चारधामला जात असतील, तर ह्या अष्टांग योगानं घडणारी साधना ही त्या सहज भक्ती प्रकाशाच्या ठिकाणी व्यर्थ ठरते. काय शब्द वापरले बघायचे. अजून जर कुठली आपण साधना करत असेल, बरीच मंडळी आहेत नाही का, अजून आम्ही ती साधना करतोय, आम्ही ही साधना करतोय, हा अष्टांग योग करतोय, तो योग करतो नाही, हा सहज योग करा. अरे ह्या सहज योगाचं मार्केट करून लोकांनी खूप गर्दी जमवलेली आहे, त्यांच्यावर तो सहज योग नाही आहे. हा सहज योग इथं बाबांनी इथं सिद्ध केला आहे, बाबांनी इथं प्रगट केलेला आहे. आणि तो सहज योग, सहज कर्मे झाले ती ब्रह्मार्पण, जन नव्हे अवघा जनार्दन, अशा स्थितीला आणलेलं असताना आपण अजून जर अष्टांग योग करून काय साधना करून जर ते नैष्कर्म स्थिती प्राप्त करायचं म्हटलं तर होणार नाही. कारण ह्या सहज भक्ती प्रकाशाच्या ठिकाणी ती साधना व्यर्थ ठरते. आणि म्हणून काय करायचं, आपल्याला अद्वैत भावावर यायचं. म्हणून भगवत भावामध्ये अद्वैतावर जास्त जोर दिलेला आहे बघा. अद्वैत ज्ञान, अद्वैत भाव, अद्वैत आनंद, उत्तर मीमांसा 1, उत्तर मीमांसा 2, अद्वैत तत्वज्ञान समजून घ्या. कारण जोपर्यंत अद्वैत तत्वज्ञानावर तुम्ही येत नाही तोपर्यंत हे सगळं लच्चांट घारीच्या मागं लागलेलं होतं, तसं लागल्याशिवाय राहणार नाही. मग आज या फडावर, उद्या त्या फडावर, आज हे महाराज, उद्या कीर्तन केसरी, परवा काय, मग हे चालत राहणार आहे. आणि म्हणून परवा मला वाटतं कोरोनाच्या संबंधाने एक व्हिडिओ आला आहे, कोरोनाच्या संबंधाने एक व्हिडिओ आलेला आहे. त्या साहेबांनी असं सांगितलंय, मोठे डॉक्टर आहेत लीलावतीमधले, की आता म्हणे तुम्हाला सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी, नाही का. सावध होण्यासाठी, इंद्रियांना वळण पडण्यासाठी आतापर्यंत लॉकडाऊन केलं होतं. इंद्रियांना वळण पडा, मास्क घाला, बाहेर जाताना सॅनिटाईज करा, आत येताना सॅनिटाईज करा, आले हातपाय धुवा, गरम पाणी घ्या, वाफ घ्या, हे वळण पडावं म्हणून लॉकडाऊन होता. आता म्हणे लॉकडाऊन काढलेला आहे. लॉकडाऊन काढलेल्यानंतर तुम्हाला काय करायचं ती करा. कारण जर इंद्रियांना वळण पाडून तुम्ही घेतलेलं नसेल तर कोरोना तुम्हाला आरामात खाऊन टाकणार. आणि जर इंद्रियांना जर वळण पडलं असेल तर कोरोना काय करणार नाही. तसं परमार्थामध्ये सुद्धा बाबांनी वॉर्निंग देऊन ठेवलेलं आहे की बाबा परमार्थ करायचा, नामाचा विनियोग करायचा म्हणजे इंद्रियांना वळण पाडायचं.
इंद्रियानं वहन पाळायचं म्हणजे साधन चतुष्टय करायचं आहे. आणि साधन चतुष्टय न करता, इंद्रियानं वहन न पाळता जर मुखी नाम हाती मोक्ष असं जर कोण म्हणत असेल तर ती व्यर्थ वल्गना आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून काय करायचं आपल्याला या ठिकाणी अद्वैत ज्ञानावरती आरूढ होण्यासाठी ह्या सगळ्या बारीक विचार झाला पाहिजे, सूक्ष्म विचार झाला पाहिजे. याला ब्रह्ममीमांसा म्हटलेला आहे. ब्रह्ममीमांसा म्हणजे फक्त ते असं तो सगळीकडे भरलेला आहे म्हणून तसं नाही. मग त्या ठिकाणी हे सगळं येतं. ह्या सगळ्याचा जर विचार करता, बारीक विचार करता, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की भेदशून्य सच्चिदानंद स्वरूप नित्य परिपूर्ण स्वात्मभाव सद्गुरूंच्या ठिकाणी लीन असणाऱ्या साधकाला स्नान, संध्या, जप, होम आणि काय साधना आहेत त्या साधना या ठिकाणी करण्याची गरज आहेच असं काही नाही, पण करू नये असं म्हटलेलं नाही. मात्र त्या स्थितीला प्राप्त झालेलं असेल तर, त्या स्थितीला प्राप्त झालेलं नसेल आणि जर म्हणत असेल मला काही साधन चतुष्टय करायची गरज नाही तर मात्र ते त्या ठिकाणी तेवढं बरोबर नाही आहे. आणि म्हणून काय करायचं, जर निष्काम स्थिती प्राप्त होऊन तेथे सहज भक्ती चालू व्हायची असेल तर हा विचार आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि हा विचार जर समजून घेतला तर त्या ठिकाणी केवळ अद्वैतच नांदेल. आणि अद्वैत जर नांदत असेल, बघा काय म्हटलेलं आहे, अद्वैत नांदलं पाहिजे. आपण आहे द्वैतामध्ये, कोण स्त्री आहे, कोण पुरुष आहे, नाही का, कोण मास्टर आहे, कोण डॉक्टर आहे, कोण शेतकरी आहे, द्वैत आहे. पण द्वैताच्या अंगणामध्ये काय नांदलं पाहिजे, अद्वैत नांदलं पाहिजे. सहज गावाकडे बघा किंवा घरामध्ये अक्काबाईचा फेरा पडलाय म्हणतो किंवा अक्काबाई नांदते. म्हणजे एखाद्या घरामध्ये जर एखादे ते हे जर बरोबर नसतील तर अक्काबाई नांदते, नाही का. जर बेवडे असतील घरामध्ये तर काय म्हणतो, अक्काबाईचा फेरा पडलाय. अक्काबाई म्हणजे तुमच्या घरी कोण नांदते, अद्वैत नांदते का अक्काबाई नांदते का द्वैत नांदते, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे वरून दिसायला जर द्वैत असलं आणि आतमध्ये जर अद्वैत नांदत असेल तर, म्हणून द्वैताच्या याच्यामध्ये अंगणामध्ये जर अद्वैत नांदत असेल तर त्या ठिकाणी हा सहज भक्ती प्रकाश होतो. म्हणजे नैष्कर्म्य भाव होतोच त्या ठिकाणी. आणि जर असा नैष्कर्म्य भाव झाला तर इतर साधना ह्या ठिकाणी काही कामाच्या नाहीत, त्या व्यर्थ आहेत. आणि म्हणून काय करायचं आहे की सद्गुरु कृपेनं हा जर भाव आपण स्थापन केला तर त्या ठिकाणी जागृती, स्वप्नी, सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये केवळ आणि केवळ परब्रह्मतत्वच आहे हा निश्चय हा झाल्याशिवाय राहत नाही, किंवा हा निश्चय होतो त्या ठिकाणी. आणि म्हणून सद्गुरु कृपेने साधकाला भरपूर सवलती मिळतात. त्यामुळे ज्ञानाचा स्वराचार होऊन साधक स्वरूपाचा मनसोक्त आनंद घेत असतो. आणि सद्गुरु प्रेमात सैराट होणं हीच साधकाची समाधी असते. असा जो साधक जो ह्या अद्वैत ज्ञानावरती स्थिर झालेला आहे, हा साधक सद्गुरु प्रेमानं सैराट झालेला. आता सैराट हा शब्द वापरलेला आहे. सैराट हा शब्द आपण तो सैराट फिल्म बघितली तेवढ्या पुरता घेऊ नका. म्हणजे त्याला त्या दिग्दर्शकाला काय दाखवायचं होतं आणि घेणाऱ्याने काय घेतलं तो भाग वेगळा आहे. पण इथं काय म्हटलंय, सद्गुरु प्रेमामध्ये सैराट व्हायचं. आणि सद्गुरु प्रेमामध्ये सैराट झालं तर सद्गुरूसाठी काय पण, नाही का, आपण म्हणतो गावाला यांच्यासाठी काय पण ते कोण आहे हे न जाणता त्याच्यासाठी काय पण चालू असतं. तसं या ठिकाणी सद्गुरूला जाणायचं आहे. आणि मग सद्गुरूसाठी काय पण म्हणजे सद्गुरू प्रेमामध्ये सैराट. आणि विश्वात्मके देवे मंडळी सद्गुरू प्रेमामध्ये सैराट झालेली आहे. म्हणून तरी आठवड्यातून मिळणारा एक रविवार, त्या रविवारी इतर मंडळी जशी काहीतरी खाणं पिणं मौज मजा हे न करता ही मंडळी जिथं असेल तिथं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये असताना सुद्धा ही मंडळी पहिली सकाळी उठून डोंगराकडे जातात, त्या वृक्षांची सेवा करतात. का बरं, ती वृक्ष लावून तुम्हाला काय देणार आहेत का? इतर मंडळीसारखं तुम्ही काय ते वृक्ष लावून कुठली एखादी पद्मश्री वगैरे घेणार आहे का? नाही, का तुम्हाला केवळ अद्वैत भावावरती आरूढ केलेला आहे त्या सद्गुरूने. म्हणून तुमच्याकडं हा या ठिकाणी सैराटपणा निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या अवस्थेला, ही जी अवस्था आहे ही अवस्था समाधी अवस्था आहे. आणि ह्या समाधी अवस्थामध्ये नेऊनच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडून युद्ध करून घेतले, हे लक्षात घ्या. अर्जुनाला ह्या समाधी अवस्थेपर्यंत आणायचं होतं. त्याच्या ठिकाणी असणारा तो कर्ता भाव काढायचा होता, किंवा मी करतोय हा भाव काढायचा होता. आणि ते काढून त्याला ह्या मी करता नाही आहे, किंबहुना त्यानं हे सगळं अगोदर करून ठेवलेलं आहे हे जाणवून त्याच्याकडनं ते कार्य करून घ्यायचं होतं. आणि भगवंतानी ते करून घेतलेलं आहे. तसं या ठिकाणी सद्गुरू करून घेत असतात. आणि म्हणून या समाधीमध्ये असताना जर काही अनियमित वर्तन
किंवा काय अधर्म जरी घडला असला तरी त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की गुरुकृपेने ज्ञान उत्पन्न होण्यापूर्वी जिज्ञासावस्थेमध्ये असताना अशा या भोगासंबंधी दोष दृष्टी असते. कधी? जिज्ञासावस्थेमध्ये असताना. हा बोध व्हायच्या अगोदर त्या जे काही भोग प्राप्त आहेत त्या भोगासंबंधी दोष दृष्टी असते. पण तेच जर सद्गुरूकडून अनुग्रह घेतला, विषय समजून घेतला, भोग आणि भोगता याचा संबंध समजून घेतला, विषय प्रयोजन समजून घेतला, भोगाचा संबंध म्हणजे कर्माचा संबंध समजून घेतला, तर त्या ठिकाणी भोगाबद्दल असणारा तिरस्कार, भोगाबद्दल असणारा दोषदृष्टी, ही दोषदृष्टी नाहीशी होते आणि सद्गुरूंच्या अनुग्रहाने आत्मज्ञानाची प्राप्ती होऊन हे जे काय भोग आहेत हे मिथ्या आहेत. हे प्रारब्ध कर्मानं प्राप्त आहेत. प्रारब्ध कर्मानं नवरा मिळाला आहे, प्रारब्ध कर्मानं बायको मिळाला, प्रारब्ध कर्मानं घर भेटले, प्रारब्ध कर्मानं जनावरं जे काय शेतीवाडी ती प्रारब्ध कर्मानं निमित्त आहे त्या ठिकाणी. आणि हे केवळ कशासाठी आहे? भोग भोगून व्हावेत म्हणून दिलेलं आहे. त्याचा आणि फक्त भोगाचा संबंध आहे, भोगाचा आणि आत्म्याचा संबंध नाही असं ज्ञान करून देतात. म्हणून बाबासाहेब कुत्ता जाणे चमडी जाणे, नाही का? कुत्ता जाणे चमडी जाणे. असं जर भोग बाद करण्यासाठी, भोग भोगून बाद करायचे आहेत, भोग बाद करण्यासाठी परमार्थ करायचं नाही. किंवा बऱ्याच वेळेला मंडळी सांगतात, यांचा आता अलीकडचा अनुभव सांगायचं म्हटलं तर घेतो उल्लेख त्याचा करतो की अमक्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, बाबांची कृपा, नाही का? म्हणजे आता मग असं म्हणायला पाहिजे की ते चोखोबा भिंत बांधत होते, भिंत बांधता बांधता पाऊस पडायला लागला, बुरुज बांधत होते मोठा, आणि विठ्ठल नामाचा चालू होता त्यांचं, नाही का? गजर चालू होता, भक्त होते, आणि पाऊस आला आणि पावसामध्ये भिंत पडली आणि भिंतीत काढले गेले. मग विठ्ठलाची कृपा नव्हती त्यांच्यावर? मग हे टाळण्यासाठी म्हणून भजन करायचं आहे का? हे टाळण्यासाठी म्हणून नाम घ्यायचं आहे का? भोग नाही, समजून घ्यायचं आहे. भोग येणार आहेत आणि भोग जाणार आहेत, तत्व त्या ठिकाणीच. असे कितीतरी दुष्काळ पडले, कितीतरी रोग महारोग आले, कितीतरी साथी आल्या आणि गेल्या. तत्व आहे तसं आहे, तत्वामध्ये फरक पडलेला नाही. आणि ते तत्व तुम्ही आहात असं बाबांनी आपल्याला ज्ञान करून दिलेलं आहे, नाही का? असं ज्ञान करून दिल्यानंतर कोरोनाकडे बघण्याचा किंवा मला कोरोना झाला आणि मला आमच्याला कोरोना झाला नाही ही दोषदृष्टी राहत नाही. कोरोना झाला म्हणून बाबांची कृपा नव्हती आणि कोरोना नाही झाला म्हणून आमच्यावर बाबांची कृपा आहे, हा दोषदृष्टी आहे. ती दोषदृष्टी सुद्धा राहत नाही. आपण त्यावरती स्थिर आहोत, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सगळं मिथ्या आहे. मिथ्या आहेत समजल्यावर त्याच्याबद्दल सत्यबुद्धी होते आणि सत्यबुद्धी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आसक्त होत नाही, अनासक्ती निर्माण होते. आणि म्हणून सहजच म्हटलं की बाबा हे जे काय कर्म किंवा भोग हे जे काय निर्माण होतात ते भोग कसं आहेत? पराधीन आहेत. पराधीन आहेत म्हणजे कुणाच्या अधीन आहेत? प्रकृतीच्या अधीन आहेत. प्रकृती गुणांच्या अधीन आहे. म्हणून कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे, एरी धरी मोकले अंतकरणे वाहिजे वाया. तिसऱ्या अध्यायामध्ये ओवे, छोटीशी ओवी घेतली आपण की बाबा हे कर्म पराधीनपणे तुमच्या ठिकाणी उपजते. कशाच्या अधीन आहे? गुणांच्या अधीन आहे. आणि गुणांच्या अधीन असल्यामुळं आम्हाला वाटलं काय माझ्याकडून होते, नाही, तुमच्याकडून होत नाही, गुणांच्या अधीन आहे, नाही का? आणि म्हणून या ठिकाणी प्रारब्धाच्या योगाने जीवन जगत असताना ते स्वप्नमय आहे असे ज्ञान होऊन तो स्वप्नातला मिथ्याभास त्याला सत्य कसा वाटेल, नाही का? स्वप्नामध्ये असणारा मिथ्याभास त्याला स्वप्न कसं वाटेल? स्वप्न वाटत नाही, नाही का? म्हणून देह प्रारब्धाच्या योगाने कर्मसेवन होत असले तरी भोगण्याबाबत तो अनासक्त असतो. संचित, प्रारब्ध आणि क्रियामान ही तिन्ही प्रकारची कर्मे, त्यापैकी संचित व क्रियामानाची निवृत्ती ही अनुग्रहाच्या विषयानं होते, म्हणजे भगवंताच्या परोक्ष आत्म्याच्या परोक्ष ज्ञानानं होते. आणि प्रारब्धाची निवृत्ती ही बोधाच्या विषयानं होते, म्हणजे आत्म्याच्या अप्रोक्ष ज्ञानाने होते. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे ही जी रीत आहे या संप्रदायामध्ये, श्रीपादबाबांची जी रीत आहे ती मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. म्हणजे मागच्या संचिताची चिंता नाही, प्रारब्धाची चिंता नाही, आणि पुढे होणाऱ्या संचिताची पण या ठिकाणी चिंता नाही आहे. आणि म्हणून मगाशी काय म्हटलं की ते स्वप्नमय आहे असं ज्ञान होतं. आणि स्वप्नमय असल्यामुळं स्वप्नातला मिथ्याभास त्याला सत्य वाटत नाही. मला वाटतं आपण एक इथे या ठिकाणी दृष्टांत घेऊया. बघा, तो राजा असतो, राजा झोपला, राजा झोपल्यानंतर काय झालं? राजाला स्वप्न पडलं. स्वप्न पडल्यानंतर काय झालं? स्वप्नामध्ये त्याला काय झालं? बोला, कोल्हा चावला.
कोल्हा कुठं चावला, इकडं पायाला कोल्हा चावला नाही का. आता त्याच्या बाजूला काठी आहे, काठी पहिल्यांदा ओरडतो, अरे कोल्हा आलाय, कोल्हा आलाय, कोल्हा मला चावला, कोल्हा मला वाचवा वाचवा. राजा कुठे आहे, स्वप्नामध्ये आहे, स्वप्नामध्ये कोल्हा चावतोय, ओरडतोय, बोंबलतोय, मला वाचवा. आता राजा आहे म्हणल्यानंतर जिथं झोपलाय त्याच्या आजूबाजूला भरपूर संरक्षक असणार आहेत, सगळे शिपाई असणार आहेत, त्यांच्याकडे काठ्या बंदूक असणार आहेत. आता हा बोंबलतोय तरी पण ते आले का, आले नाही का वाचवायला. मग काय म्हणतो, जाऊ दे म्हणे, हे कोण काय मदतीला येत नाही, काय नाही, स्वप्नामध्येच कोल्हा चावलेला आहे. मग तसंच ते तिथं बाजूला काहीतरी पडलेलं असते, काठी घेतोय, त्या कोल्ह्याच्या ढोपरात मारतोय, कोल्हा पळून गेला. आता बघतोय तर इकडे रक्त यायला लागले, कोल्हा चावलेला आहे, काय करायचं. इकडं कुणाला तरी हाक मारतोय, त्याला हाक मारतोय, कोण बायको येत नाही, कोण पोरं येत नाही, कोणी येत नाही मदतीला. आता आहे कुठे हा, स्वप्नात आहे. आता स्वप्नामध्ये स्वप्नाच्या बाहेरची मंडळी आत येतील का, म्हणजे स्वप्न कसं आहे, मिथ्या आहे. मिथ्याला बाद करण्यासाठी सत्य वस्तू कामाला येत नाही आहे. मग आता काठी जी वापरली त्यानं स्वप्नामध्ये, ती काठी कुठली वापरली आहे, स्वप्नातली काठी आहे, म्हणजे मिथ्या आहे. म्हणजे मिथ्या ह्याच्या काठीनं त्या मिथ्या कोल्ह्याला त्यानं बाद केला. तर तो तसंच परत ते रक्तबंबाळ झालेली पोटरी घेऊन जातोय कुठेतरी. मग कोण काय म्हणे, कोण कामाला येत नाही, काय नाही. मग जातोय कुठेतरी डॉक्टर शोधतो, शेंटकर डॉक्टर दवाखाना तो पण बंद आहे. मग नला डॉक्टरकडे जातोय, तो पण बंद आहे. काय करायचं, मग कोणतरी त्याला एक वैदू भेटतोय आणि तो वैदू म्हणतो ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, मी करतो म्हणे. आणि मग त्याला काय करतो, तो पैसे दे म्हणतो. पहिले काय, पैसे दिल्याशिवाय पट्टी नाही बांधणार नाही का, पैसे दिल्याशिवाय उपचार करायचं नाही. आणि मग तो वैदू, आता पैसे कुठून आणायचे, राजा स्वप्नात झोपेतून उठून गेला ना, मस्त राजा आहे, पैसे भरपूर आहेत, पण आता तिथं पैसे कामाला येत आहेत का, स्वप्नामध्ये आहे नाही का, कोल्हा चावलंय, काय कोण द्यायला आजूबाजूला कोण नाही. आणि म्हणून भरपूर जरी राजा असला, पैसे पडले असले तरी पैसे द्यायला नाहीत, कोण कामाला येत नाही. म्हणजे असं काय, या ठिकाणी राजा कुठं आहे, स्वप्नात आहे. स्वप्नामध्ये कोल्हा चावलं, मग तो वैदू जरी भेटला किंवा जरी बाहेर शिपाई जरी असले तरी बाहेरचे शिपाई आत कामाला येत नाहीत. आतली त्यानं जी काय आतमध्ये त्याला आतलं जे स्वप्नामध्ये तेच, म्हणजे काय म्हटलं इथं की स्वप्नमय आहे, स्वप्नमय आहे. आणि राजा जागा झाल्यानंतर अरे हे सगळं कुठून बघतोय, तर आहे तिथं त्या मस्तपैकी महालामध्ये झोपलाय, गादीवर झोपलाय, बाजूला सगळे. काय म्हणे, कुठे गेलं ते कोल्हा, कुठे गेलं म्हणे. म्हणजे स्वप्नामध्ये तसं एकदा का अनुग्रह प्रबोधाच्या रीतीनं सद्गुरूकडून जर हा विषय प्रयोजन समजून घेतलं, कर्माचा संबंध समजून घेतला, तर प्रारब्धाच्या योगाने जीवन जगत असताना जे काय भोग आहेत, जसे ह्या राजाच्या भोग, राजाचे हे कोल्हा चावला हा भोग आहे नाही का, हा भोग कुठं होता, स्वप्नामधला भोग आहे. तसं ते स्वप्नमय आहे असे ज्ञान होऊन, म्हणजे आपले जे भोग आहेत सध्याचे ते स्वप्नमय आहेत असं ज्ञान होऊन स्वप्नातला मिथ्याभास त्याला सत्य वाटत नाही. म्हणजे ह्या प्रपंचाबद्दल, संसाराबद्दल आपल्याला सत्याभास नाही आहे या ठिकाणी. म्हणून देह प्रारब्धाच्या योगानं होणारे जी काही कर्म आहेत, जे काही भोग आहेत, ते भोग आपोआपच या ठिकाणी बाद होतात. म्हणून सांगतात की बाबा, म्हणजे परोक्ष ज्ञानानं क्रियामान आणि संचित बाद होतं आणि अपरोक्ष ज्ञानानं प्रारब्धाची वाट लागते, मागील परिहार पुढे नाहीशी. आणि अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर महाराजांचं प्रमाण आहे, काय प्रमाण आहे या ठिकाणी, प्रारब्ध क्रियामान संचित भक्ता नाही जाण. मात्र त्या ठिकाणी असं भक्त झाला पाहिजे, असा अद्वैत तत्वज्ञानावरती आरूढ असणारा भक्त पाहिजे. त्याला हे सगळं स्वप्नवत आहे असा निश्चय झालेला असला पाहिजे. असा असेल तर मात्र त्या ठिकाणी काय आहे, प्रारब्ध क्रियामान संचित भक्ता नाही जाण हा त्या ठिकाणी निश्चय होतो. म्हणजे आपल्याला ना प्रारब्ध आहे, ना संचित आहे, ना क्रियामान आहे. जी काय आहे त्या कर्माची हालचाल त्या ठिकाणी चालू आहे. आपला आणि आत्म्याचा आणि त्या कर्माचा काही संबंध नाही आहे. असे म्हणून प्रारब्ध कर्म भोगाची फिकीर तो बाळगत नाही आहे, कारण त्या ठिकाणी ज्ञानाच्या ध्येयचेष्टा ह्या अशा प्रारब्ध रूपानं चालायच्याच नाही का. आणि म्हणून आत्मबोध बघा, आता म्हणजे अजून विषय कसा आहे, आत्मबोध सर्वांचा जरी सारखा असला, आता बाबाने आपल्याला सगळ्यांना बोध केलेला आहे, सगळ्यांना एकच बोध केला आहे का, त्या डॉक्टर आहेत म्हणून त्यांना वेगळा बोध, ते लहान पोरग आहे म्हणून त्यांना वेगळा बोध. पुराणात कसं घडलेलं आहे, म्हणजे तो भक्त प्रल्हादाच्या अगोदर तो छोटा कोण, तो ध्रुव बाळाला बोध करताना का तो छोटा म्हणून वेगळा बोध केला, आणि नंतर जे काय मोठे राजेराजवाड्यांनी बोध घेतला तो मोठे साधू संत सुद्धा असं तिथं भेद नाही का, लहानांनाही तेच बोध करतात, डॉक्टरांना तेच बोध करतात, सावरसाव तोच बोध करतात नाही का. म्हणजे बोध
जरी सर्वांचा सारखाच असला तरी प्रत्येकाचं ध्येय प्रारब्ध कर्म मात्र कसं आहे, भिन्न आहे. आपण सगळेजण आपल्या हजारो जन्मीचे संस्कार घेऊन आलेलो आहोत. प्रत्येक जन्मामध्ये वेगवेगळे कर्म केलेले आहे, त्या कर्माचा संस्कार झालेले आहेत आणि ते संस्कार घेऊन आपण प्रारब्ध घेऊन जन्माला आलेलो आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या प्रारब्धाच्या चेष्टा ह्या प्रत्येकाच्या ध्येयावरती किंवा प्रत्येकाच्या संबंधाने वेगळे आहेत. मात्र बोध हा एकच आहे आणि त्या बोधावर जर आरूढ झालं तर ह्या ध्येयचेष्टांचा आणि माझा काही संबंध नाही हा त्या ठिकाणी निश्चय होतो. म्हणून प्रत्येकाच्या अनियमित चेष्टा भिन्न असल्या तरी त्यांचे अनियमित वर्तन हीच त्यांची समाधी असते. म्हणजे अनियमित वर्तन म्हणजे काय, ही सद्गुरू प्रेम, सद्गुरू भक्ती. म्हणजे सगळेजण जरी कर्मानं भोग जरी वेगळे असले तरी मात्र भक्ती करताना एकाच भावावरती आहात, नाही का. ओम श्रीपाद नमो नमः ब्रह्ममुहूर्तावरती भजन करताना सगळे एका भावावरती आहात. डॉक्टर त्याच भावावरती आहे, इंजिनियर त्याच भावावरती आहे, शिक्षक त्याच भावावरती आहे. म्हणजे हे या ठिकाणी काय आहे की ही समाधी अवस्था आहे. हा जो ऐक्य भाव आहे ही समाधी अवस्था, ह्याला संजीवन समाधी म्हणायचं. आणि म्हणून असे जे महात्मे आहेत हे ह्या भावावरती स्थिर असतात. म्हणून शास्त्राने त्यांना काय म्हटलेलं आहे, जरी प्रारब्ध कर्मानं ध्येय भावावरती किंवा ध्येयाच्या संबंधानं त्यांच्या वेगळ्या चेष्टा चालू असल्या तरी त्याला काय म्हटलेलं आहे की स्वधर्मी थोर, अवसरी उदार, आत्मचर्चेत चतुर, एरवी मात्र वेडा, नाही का. म्हणजे त्या जड भरत किंवा बाबांच्या बाबतीत ओवी अगदी समर्पक बसते श्रीपाद बाबा. म्हणजे असं बघायला गेलं तर असं बाबा असं वाटतं की असं कोणतरी बसलं, नाही का. म्हणजे एक म्हातारा माणूस बसला आणि जर व्यासपीठावर जर बाबा आले आणि जर बोलायला लागले किंवा चर्चेमध्ये जर उतरले तर मात्र भल्यांना त्यांनी ठाव दिला नाही, नाही का. आणि असे माऊलींनी तो एक रेडा तिथं वेद बोलायला लावला. पण बाबांनी असे बरेच ध्येयभावावरती असणारे आत्मभावावरती आणून आज त्या ठिकाणी ह्या परमार्थाचा पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर त्या ठिकाणी चालू आहे, नाही का. म्हणून त्या ठिकाणी स्वधर्मी थोर, अवसरी उदार, आत्मचर्चेत चतुर आणि एरवी तरी वेडा हा त्या ठिकाणी त्या महात्म्यांचा भाव असतो, असं ते संतांचं लक्षण असतं. आणि म्हणून प्रारब्ध भोगल्याशिवाय प्रारब्धाची निवृत्ती होत नाही. मात्र प्रारब्ध भोगताना आपण कुरकुर केल्याशिवाय राहत नाही. का तर आपलं कसं आहे, तळ्यात मळ्यात आत्मभावावरून जीवभावावर, जीवभावावरून आत्मभावावर. आणि म्हणून तिथं जर प्रारब्ध भोगताना जर कुरकुर झाली तर समजायचं आपण देहभावावरती आहे, आणि जर कुरकुर होत नसेल तर मग आपण आत्मभावावरती आहे. म्हणून त्या ठिकाणी कुरकुर करायची नाही. आणि कुरकुर जर नाही झाली तर मात्र मग समजायचं आपण अपरोक्ष ज्ञानावरती आहोत. म्हणून आचरण म्हणजे प्रारब्ध भोगत असतानाचं जे आचरण आहे ते आचरण हे निस्वार्थीपणे किंवा कुरकुर न करता, त्याची तक्रार न करता जर भोगलं म्हणजे त्यालाच म्हटले कौतुक तूप आहे संचिताची, असं या ठिकाणी करायचं आहे. आणि असं जर झालं तर त्या ठिकाणी हा साधक तिन्ही प्रकारच्या कर्मातून मुक्त असतो. म्हणून इंद्रिय आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म न आवेरी, उचित जे याप्रमाणे त्याचं आचरण असतं. आणि म्हणून सद्गुरूंनी सर्व कर्मबंधनातून मुक्त केल्याने तो भक्तिरसाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. आणि असं जे आहे, अशी जे आहे त्याला म्हटलेलं आहे संजीवन समाधी. आता ही संजीवन समाधी जर प्राप्त झाली तर त्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी होत असणारा जो काय थोडंसं अनियमित वर्तन असेल, थोडंसं मागं पुढं होत असेल तरी ते बरोबर आहे असं माऊली या ठिकाणी म्हणते. याचा अर्थ अनियमित वर्तन करा असं नव्हे. कधी काही चुकून जर होत असेल तर ते त्या ठिकाणी प्रारब्ध कर्मानुसार आहे, त्यामुळे तिथं तुमचा जास्त संबंध येत नाही, नाही का. म्हणून सद्गुरू कृपेने बोधावर आरूढ असल्याने तिन्ही प्रकारच्या कर्मातून साधक मुक्त असतो. कारण प्रलयकाळी समुद्रसुद्धा नाहीसा होऊन जातो. तेथे ओढे, नद्या, नाल्या यांची काय गत असणार आहे. प्रलयकाळी समुद्रच जर नाहीसा होतो तर ओढे, नद्या, नाल्या यांची काय गत असणार आहे. तसं ज्या बोधाने त्रैलोक्यसुद्धा नाहीसे होतं त्या बोधज्ञानाच्या दृष्टीने ध्येय आणि देहसंबंधाने होणाऱ्या क्रिया कशा राहतील. काय सांगितलं आहे की ज्या बोधाने जो बोध केलेला आहे त्या बोधामध्ये त्रैलोक्याचा लोप झालेला आहे. बघितलं आपण म्हणजे सगळ्याला व्यापक असं परब्रह्म चैतन्य आहे, त्या ठिकाणी त्रैलोक्याचा सुद्धा लोप होतो. आता त्रैलोक्याचाच लोप होतो तर त्या त्रैलोक्यामधल्या एका लोकामध्ये तुम्ही कुठेतरी आहात आणि कुठला तरी एक देह धारण केला आहे आणि त्याच्या देहचेष्टा आहेत, त्या कशा राहतील. जसं मगाशी बघितलं
की समुद्र नाहीसा होतो. मग समुद्राला मिळणाऱ्या मोठ्या नद्या, ओढे, नाले यांची काय गती पण त्याचा पण लय होणार ना. तसं या ठिकाणी आपला देह आणि देहचेष्टा हे ह्या परब्रह्माच्या ठिकाणी लय होतात. आणि म्हणून या संबंधाने देहबाद झाला तेथे देहचेष्टा कशा राहतील, देहचेष्टा शिल्लक राहत नाहीत. म्हणून भक्ताच्या या सहज स्थितीरूप समाधीला अखंड संजीवन किंवा त्यालाच संजीवन समाधी म्हणतात. अशा सहज अखंड समाधीत भगवंताला अर्जुनाने ठेवून त्याच्याकडनं कार्य करून घेतलं. मगाशी आपण बघितलं तसंच या ठिकाणी आपल्याकडून सुद्धा बाबा ते कार्य करून घेत आहेत. त्या संजीवन समाधीवरती ठेवून ते कार्य करून घेत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानाच्या ठिकाणी म्हणजे जो या अद्वैत तत्त्वज्ञानानं जो ज्ञानी झालेला आहे त्या ज्ञानाच्या ठिकाणी कर्माबद्दल, भोगाबद्दल हा तिरस्कार किंवा त्याच्याबद्दल वेगळा दोषदृष्टी ही राहत नाही. आणि भोगसुद्धा आनंदाने भोगून संपवतो. किंबहुना तो त्याचा निश्चय होतो, कारण सद्गुरूने त्याला त्या अद्वैत भावावरती आरूढ केलेला असते. असा हा विषय या ठिकाणी आहे. आणि म्हणून या स्थितीला जीवनमुक्त दशा असं म्हटलेलं आहे. म्हणजे देहच नाही आहे तर देहाच्या संबंधाने येणारे भोग किंवा इतर अवस्था किंवा कर्म ह्याचं पण त्या ठिकाणी बाधा होत नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या जीवनमुक्त दशेला संत आणून ठेवतात आणि त्यालाच ब्रह्ममीमांसा असं म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्ममीमांसाच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान ह्या कल्पना नाही आहेत. आणि ज्याला आपण जीवन जन्मल्यापासून मरेपर्यंत जे जीवन म्हणतो ते पण या ठिकाणी नाही आहे. तो होणाऱ्या वेगवेगळ्या भोगाच्या ह्याच्यातून तो अलिप्त आहे. जसं कमळाचं पान नाही का त्या चिखलामध्ये असतं पण चिखल त्याला चिटकत नाही आहे, तसं आत्मतत्वाला इतर कर्म इतर दोष हे चिटकत नाही आहेत. ह्या भावावरती सद्गुरूने आम्हाला स्थित केलेले आहे. म्हणून सत्व रज तम बाधा न होई हरिभक्तासी कदा, प्रारब्ध क्रिया मान संचित भक्ता नाही जाण, अशा स्थितीवरती आणून ठेवलेलं असताना आपण या ठिकाणी बाकी कुठल्याही गोष्टींचा या ठिकाणी जास्त म्हणजे चिंता किंवा विचार करण्याची काही गरज नाही आहे. असा हा विषय आहे. आपला वेळ या ठिकाणी संपतोय. पुढचं अधिक मासमधलं शेवटचं ब्रह्ममीमांसावरती चिंतन होईल आणि त्यानंतर वेगळ्या सेवा असतील त्या वेगळ्या सेवा त्या वेळेला जाहीर होतील. आता या ठिकाणी बाबांची आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आपण या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. झालेली सेवा बाबांच्या चरणी, आज इथे बाबा आहेत, बाबांच्या चरणी अर्पण करून सर्व संत वृंदांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. जय. चरणी देवी तो माता.
पूर्ण